so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहणे एकदम छान. Amen. उत्तम बाब. Let us all look to God. चला प्रभूकडे बघूया. Father, I thank you and praise you for this time. देवप्पा या वेळेसाठी मी तुझे आभार मानतो. Thank you once again. We are seated before you. धन्यवाद देतो की परत एकदा तुझ्या चरणापाशी बसायचं सौभाग्य प्राप्त झालं. You speak to us, O Father, this बोल evening. आता आमच्याशी आज सायंकाळी. Because your words are life. कारण तुझे शब्द जीवन आहेत. Your words change us. तुझे शब्द आम्हाला बदलतात. Your words bring blessing to our lives. तुझे शब्द आमच्या जीवनात आशीर्वाद आणतात. So speak, Lord, म्हणून बोल प्रभू, that we may apply these words की आम्ही हे शब्द वापरावेत and be blessed. आणि आशीर्वादित व्हावं. Thank you, Father. धन्यवाद Thank you, देवबापा. Master. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen, amen, आमेन आमेन. When distractions steal your destiny, लक्ष विचलितपण जेव्हा तुमच्या आयुष्याची दिशा चोरतं. when distractions steal your destiny, लक्ष विचलितपण जेव्हा तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा चोरतं. we'll open our Bibles to 1 Kings chapter 20 verse 40. एक राजे 20वा अध्याय आणि त्यातलं 40वं वचन आता आपण सगळ्यांनी काढूया. चला जाऊ देवाच्या वचनाकडे. काढा एक राजे 20:40. But while your servant was busy here and there, he disappeared. You are responsible. You have given the decision against yourself. एक राजे 20वा अध्याय त्यातलं 40वं वचन म्हणतं, आणि तुझा दास इकडे तिकडे कामात होता, इतक्यात तू नाहीसा झाला. तेव्हा इस्रायलाच्या राजाने त्याला म्हटले, तुझा न्याय तसाच होईल, तूच ठरवले आहे. Say, Amen. here is a simple story of lost opportunity. इथे एक साधी कहाणी आहे गमवलेल्या संधीची, की संधी आली होती पण गमवली, याची एक साधी कहाणी. Where your destiny is stolen. की जिथे तुमच्या आयुष्याची ठरलेली दिशा चोरली गेली. And so Ahab the king, अहाब राजा, and in those times, त्या काळी Ahab's prophet, अहाबाचे संदेष्टे, he told a very clear and everyday story. त्यांनी रोज एक क्लिअर कहाणी सांगितली. A soldier in battle was given one simple order by his officer. आणि युद्धाला गेलेल्या सैनिकाला एक साधी अशी आज्ञा त्याचा ऑफिसर द्यायचा. Keep this prisoner safe with you. की हा कैदी तुझ्या सोबत सुरक्षित ठेव. And if he escapes, आणि जर तो पळाला you will lose your life, तर तुझं जीवन जाईल, or you have to pay a very large fine. किंवा तुला एक फार मोठी रक्कम त्यापायी भरावी लागेल, तुला त्याचा दंड भरावा लागेल. So you have to keep this prisoner. तर या कैद्याला तू ठेवायचं. And so from that moment on, तर त्या क्षणापासून पुढे the soldier's only task should have been guarding the captive. सैनिकाचं काम एकच असे की त्या कैद्याची राखण मी करायला पाहिजे. Because that was the order given. कारण की ही आज्ञा आहे, फरमान दिलेलं होतं त्या सैनिकाला की कैदी सांभाळायचा, तो पळून गेला तर त्याची रक्कम तू भरायची, तुला दंड. Or then you have to give your life. किंवा तू तुझा प्राण द्यायचा, मग जीव द्यायचा. So it was a very important work. तर हे काम अतिशय महत्वाचं होतं. But पण Bible says the soldier had other duties. बायबल म्हणतं की सैनिकाला इतरही कर्तव्य आणि ड्युटीज होत्या ना. He said the servant was busy here and there. तर तो म्हणाला की तुझा दास इकडे तिकडे कामात होता. Sometimes we are busy here and there. कधी कधी आपण सुद्धा इकडे तिकडे जरा कामात फारच व्यस्त होतो. And we miss the real work that God has given us. आणि जे खरं काम देवाने आपल्याला दिलेलं असतं ते आपल्याकडनं राहून जातं. काय तर म्हणे आम्ही बिझी आहे. Now here it's not exactly given what kind of busyness he was involved in. आता इथे अचूकपणे काही लिहिलेलं नाहीये की तो कुठल्या कामात एक्झॅक्टली असा व्यस्त होता. He was busy here and there. पण तो इकडे तिकडे व्यस्त झाला, कामात अडकला. इकडे तिकडे. Here and there means any odd work. इकडे तिकडे काही पण करत राहिला, बिझी झाला. Maybe family needs कदाचित काही पारिवारिक गरजा असतील, or personal task. कदाचित काही व्यक्तिगत स्वतःचं पर्सनल काम असेल, नेव्हर नो. Or then sometimes we are just busy here and there. किंवा कधी कधी आपण आपल्या असंच व्यस्त असतो ना, कुठेतरी बिझी असतो. So he turned his mind to those things तर त्याने काय केलं, आपलं मन या सगळ्या गोष्टींकडे वळवलं and forgot his main job. आणि आपलं मेन काम तो विसरूनच गेला.
And naturally, the prisoner noticed the chance आणि नॅचरली त्याने त्या कैद्यानं ही संधी साधली that this fellow is busy here and there, की हा सैनिक इकडे तिकडे कामात व्यस्त आहे and so he slipped away. आणि तो निसटला, कैदी He निसटला, slipped away. कैदी निसटला. And so when the soldier realized what happened, सैनिकाला जेव्हा कळलं की अरे हे काय होऊन बसलं, he went to the king मग तो राजाकडे गेला begging for mercy. भीक मागायला, दयेची भीक मागायला. मग हा सैनिक गेला महाराजांकडे. He said, I know I was told to watch him, आणि म्हणाला की मला माहिती आहे महाराज की मला त्याच्यावरती निगराणी करायला, त्याची राखण करायला ठेवलं होतं, but पण I got busy here and there, किंतु परंतु मी थोडा कामात व्यस्त झालो, मी थोडा बिझी हो गया सर. and now he is gone. आणि आता तो कैदी निसटलाय. Now see the king's answer. आता महाराजांनी दिलेलं उत्तर बघा. The king's answer was very firm. राजाचं महाराजांचं उत्तर अतिशय फर्म, कडक असं आलं. He said, म्हणाले महाराज you knew the penalty. तुला माहिती होतं ना दंड काय आहे. It was not that you were not told the penalty. असं काही नाहीये की तुला अगोदर सांगितलेलं नव्हतं की काय दंड भरावा लागेल तुझ्याकडनं, असं काही झालं तर. You knew the penalty. तुला माहिती होतं ना असं काही झालं तर तुला काय दंड भरायला लागणार आहे. And so your own carelessness cost us the captive. तर तुझा निष्काळजीपणा जो आहे त्यापायी आमचा हा कैदी निसरून गेला. And so originally this story was meant to wake up King Ahab. तर ओरिजिनली ही कहाणी अहाब राजाला जाग करायला होती. Like Nathan also shared a simple story before King David. जसं नाथानानं सुद्धा दावीद राजा समोर एक साधीशी गोष्ट सांगितली. To wake up to the truth. सत्याला जाग व्हायला त्याने राजाला एक साधी गोष्ट सांगितली नाथानाने दावीदाला. So he let Ben-Hadad, the cruel king of Syria, escape when God had put him into Ahab's hand. तर अहाबाच्या हातामध्ये हा बेनहदाद सिरियाचा जो दुष्ट राजा होता तो आलेला असताना सुद्धा तो निसटून गेला बघा. Because Ahab failed. का अहाब निकामी ठरला. See, this story is pointing to Ahab. आणि ही जी कहाणी आहे ती अहाब राजाकडे आपल्याला इशारा देते. And so the enemy king went free तर शत्रू राजा निसटला because Ahab failed. कारण अहाब अपयशी ठरला तर शत्रू राजा निकल गया हो. And so there is a lesson for us here. तर आपल्यासाठी सुद्धा इथे एक धडा आहे. Ahab is long gone, अहाब राजा तर फार पूर्वी आता गेला, but this lesson still speaks to us today. पण हे धडे आपल्याशी आजही बोलतात ना. We too have been given important tasks आपल्याला सुद्धा काही ना काही महत्वाचं काम देवाने दिलेलं आहे बरं का. by our God. आपल्या देवाने आपल्याला प्रत्येकाला काही ना काही महत्वाचं काम दिलेलं आहे. Responsible jobs. जबाबदारीचं काम आपल्याला प्रत्येकाला देवाने काहीतरी दिलेलं आहे. And we have time and opportunities in our hands. आपल्या हातामध्ये वेळ, काळ आणि संधी सगळं आहे. Have we neglected them? आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय का प्रत्येकाने तपासायला लागेल. Have our own errands or comforts or busy being here and there? आपली स्वतःची कामं, मी जरा कामात व्यस्त झालो, मी बिझी झालो, त्यापायी असं झालंय का. Has it distracted us from what really matters? आणि खरोखर ज्या गोष्टींनी फरक पडतो त्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष झालंय का, की ज्या गोष्टींनी काही फरकच पडत नाही त्याच्यात बिझी होऊन ज्या गोष्टींनी खरोखर फरक पडतो त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे का. So think it over. तर जरा विचार करा. Are we guarding the charge God gave us? देवाने आपल्याला जे काम दिलंय ते आपण सुरक्षितपणे ठेवलंय का. Or are we busy in lesser matters and lesser things? का कमी महत्वाच्या गोष्टींमध्ये आपण व्यस्त झालोय की ज्या गोष्टींना फारसं महत्वच नाहीये. While your real call is slipping away. आणि त्यामध्ये तुझं खरं पाचारण इकडे तिकडे निसरत चाललं. तुला खरं जे बोलावणं आलंय ते इकडे तिकडे निसरत चाललं कारण ज्या गोष्टींना महत्वच नाही त्या गोष्टींमध्ये तू अडकलाय. So let this story stir our hearts. तर ही जी कहाणी आहे त्यातून आपल्या हृदयाची थोडी कालवा कालो होऊ दे. If it makes your heart sorry आणि त्यातनं तुमच्या हृदयाला थोडासा खेद होऊन सॉरी सॉरी वाटलं and leads you to turn back to God, आणि तुम्हाला देवाकडे त्यातनं परत यावंसं वाटलं then its warning has done its work. तर मग म्हणायचं की त्याने दिलेल्या वॉर्निंगनी काम केलेलं आहे, सूचनेनं काम केलेलं आहे. Just like the guard who lost his prisoner आणि जसा हा सैनिक आणि त्याचा तो कैदी निसटून गेला because he was busy here and there, कारण हा सैनिक इकडे तिकडे बिझी झाला, मी कामामध्ये व्यस्त झालो म्हणाला. we also can lose the God-given opportunity and destiny when small tasks steal our main goal. तसा आपल्या जीवनात सुद्धा जेव्हा लहान सहान की काही कामं येतात आणि त्या कामांमध्ये आपण व्यस्त होऊन बसतो आणि एवढे व्यस्त होऊन बसतो, एवढे बिझी होऊन बसतो की महत्वाचं काम जे देवाने दिलंय त्याच्याकडे आपलं दुर्लक्षच होतं. Focus on the talents. तुम्ही कलांवरती लक्ष केंद्रित करा. Focus on the gifts.
देवाने दिलेल्या कलागुणांवर, देणग्यांवर लक्ष केंद्रित करा. Focus on your calling. तुमच्या पाचारणावर लक्ष केंद्रित करा. That servant said, तो सैनिक म्हणाला, तो you दास can count on me. तो दास म्हणाला, तुम्ही माझ्यावरती ती जबाबदारी सोपवू शकता. See? म्हणाला, He didn't say it is too hard for me. मला फार अवघड जाणार आहे, नको नको, मी नको, असं नाही म्हणाला. तो म्हणाला की मला ही जबाबदारी तुम्ही देऊ शकता I can handle it. आणि मी हे हँडल करीन. आय कॅन डू इट. Just one prisoner, I can handle him. एकच कैदी बघायचा आहे ना, त्या एका कैद्याला मी बघून घेईन. But as soon as his boss leaves, पण ज्या क्षणाला त्याचा मालक, त्याचा बॉस गेला, he sees his boss going. झाले गोंधळ. त्याने बघितलं, बॉस तो गया. He goes here and there. मग हा गेला इकडं तिकडं. किती आपल्यासारखं ना, इकडं तिकडं. Counting the rocks, chasing the chicken or whatever. काय पण, खडक काय मोज, गोटे काय मोज, अरे कोंबड्या पळायला, Or कोंबड्या talk with मोज. the servant or talk with somebody who नाही तर wants हा आला. fish or mutton or chicken. नाही तर कोणी आला, आणि आला, मग मने आला, मग बने आला, मग सुन्या आला, अरे आज चिकन, मग बंटन वगैरे वगैरे. Sometimes the devil sends such people कधी कधी सैतान असल्या लोकांना पाठवतो to keep you engaged. तुम्हाला कामात व्यस्त ठेवायला, In mundane things. उगीचच्या कामात व्यस्त ठेवायला, ज्याला महत्वच नाही. And so while he busy in small things, आणि या लहान सहान गोष्टींमध्ये तो स्वतःला व्यस्त करताना the prisoner notices it त्या कैद्याने बघितलं and he slips away into the night. आणि कैदी रात्रीच्या वेळेला निसटून निघून गेला. All his work was nothing. त्याचं सगळं काम शून्यात निघालं. And so the king answered, मग राजाने उत्तर दिलं, you will be punished just as you have said. जसं तू बोललाय तसंच तुला आता शिक्षा होणार आहे. This evening I want to tell you, आज सायंकाळी मला तुम्हाला सांगायचंय, maybe we may not have to give up our lives, आणि कदाचित आपल्याला आपला जीव द्यावा लागणार नाही as such, but we may miss our rewards. पण आपलं प्रतिफळ वरती आपण चुकवू शकतो असल्या या दुर्लक्षितपणामुळे. Yes. असं होऊ शकतं. प्राण वगैरे जाणार नाही बहुतेक, पण प्रतिफळ कमी होऊ शकतं. नाही मिळणार प्रतिफळ मग कदाचित. We all have big dreams. आपल्या सगळ्यांची स्वप्न मोठी आहेत. We want to build great things. आपल्याला सगळ्यांनाच मोठ्या गोष्टी बांधायच्या आहेत. कुणाला लहान कामं करायची, स्वप्न सगळ्यांचीच ग्रेट आहेत. But see, God's kingdom is greater. पण देवाचं राज्य त्याच्याहून ग्रेट आहे ना. सगळ्यात मोठं देवाचं राज्य. One phone call and we are so engaged that we miss the prisoner. एखादा फोन असा येऊन जातो, त्यात आपण एवढे व्यस्त होतो की आपल्याकडनं तो कैदी जो आहे त्याची निगराणी राहून जाते. A friend calls us for a quick chat and there we are busy. एखाद्या मित्राने फोन केला की चल थोड्या गप्पा मारू, आणि आपण एवढे व्यस्त झालो त्याच्यात. Because we check our emails, we check our phone, we scroll the phones, we तर have आपले चेक इन खूप असतात ना. इंस्टाग्राम देखना है, उसके बाद फेसबुक देखना है, किसने क्या स्टोरी डाली वो देखना है, उसके बाद यूट्यूब भी जाना है, फिर व्हाट्सएप भी है. they are all waiting for us. सगळे वाट बघतात ना आपली. जणू तेच खायला घालत असतील व्हॉट्सअप वाले आणि इंस्टाग्राम वाले. खायला घालतोय देव. And then our dreams walk away. आणि मग आपली स्वप्न निघून जातात. Jesus saw this also. येशूंनी हे पण पाहिलं. When he had visited Mary and Martha's home, मरिया आणि मार्तेच्या घरी जेव्हा येशू गेले, Jesus said in Luke 10, येशू म्हणाले लूक 10 मध्ये, Martha, Martha, मार्थे मार्थे, you are worried and upset about many things. बाई माझी किती गोष्टींविषयी न तू चिडचिड करते. You are here and there, इकडं तिकडं तिकडं किती चिडचिड. but only one thing is needed. पण अगत्य म्हणजे गरज एकाच गोष्टीची आहे मार्थे. See? And so let us not, bury our talents, no matter how small or big they are. तर आपले कलागुण किती लहान असो किती मोठे असो ते असे पुरून ठेवू नका. Keep your eyes on one thing, तुमचे डोळे एका गोष्टीवर ठेवा, on God. देवावर. तुमचे डोळे एकाच गोष्टीवर म्हणजे देवावर ठेवा. Your God-given purpose. देवाने तुला काय संकल्प दिलाय त्याच्या मागे झटून लागायचं. Sometimes you have to say no even to busy work. आणि कधी कधी जे काम व्यस्त करणार आहे त्यालाही नाही म्हणायचं. Because here he was busy. कारण इथे तो बिझी झाला, व्यस्त झाला. So all busyness is not really working for God. तर सगळा व्यस्तपणा देवासाठी काही काम करत नसतो. मी बिझी आहे ते सगळं बिझी पण देवाच्या कामाचं नसतं. Because कारण that will steal your precious time. त्यातनं तुमचा मौल्यवान वेळ चोरला जाणार आहे. And we all have the same time. आणि आपल्याकडे वेळ सगळ्यांकडे तेवढीच आहे ना. If I've got 24 hours, you also got 24 hours. जर माझ्याकडे दिवसात 24 तास आहेत तर तुमच्याकडे पण 24च आहेत. We all have to do it up in those times. आणि तेवढ्या काळातच आपल्याला सगळ्यांना ते पूर्ण करायचं आहे. So let every small step move you closer to your big dream. तर प्रत्येक लहान पाऊल जे काही तुम्ही उचलाल ते तुम्हाला तुमच्या मोठ्या स्वप्नाकडे नेऊ दे.
every small step, प्रत्येक लहान पाऊल जे तुम्ही उचलाल it takes you to the fulfillment of that big dream ते that God तुम्हाला gave. जे देवाने तुम्हाला मोठं स्वप्न दिलंय त्या स्वप्नाच्या पूर्णतेकडे नेतं. Distractions should not steal your destiny. या विचलितपणातनं तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशा चोरल्या जाऊ देऊ नका. Amen. आमेन. Sometimes you don't even have to greet people. कधी कधी तुम्ही लोकांना सलाम सुद्धा करायची गरज नाही. How many people you will greet? अरे किती लोकांना सलाम ठोकशील. Sometimes these significant greetings also may stall the more important work. आणि कधी कधी हे जे लोकांना आपण सलाम देत राहतो ना त्याच्यामध्ये आपली महत्वाची कामं राहून जाऊ शकतात. अरे किती लोकांना सलाम द्यायचा. That's what Elisha told his servant Gehazi. अलिशा त्याचा नोकर गेहाजी त्याला असंच म्हणाला, No greeting mission. ए बाबा जाता आता कुणाला सलाम द्यायला उभा नको राहू आणि जे काम सांगितले ते पटकन जाऊन करून ये. Elisha had one big job for his servant Gehazi. अलिशाने एक मोठं काम गेहाजीच्या हातात दिलं होतं त्याच्या नोकराच्या हातात. Take this rod की ही काठी घे and touch that child who is dead आणि ते जे लेकरू वारलेलं आहे त्याला जाऊन स्पर्श कर and raise him from the dead. आणि त्याला मेलेल्यातनं परत जिवंत कर. That is more important. ते जास्त महत्वाचं आहे. Simple tool, he gives him a rod एक साधं हत्यार त्याने काठी दिली गेहाजीच्या हातात and a clear rule with it. आणि एक क्लिअर कट नियम दिला. नियम Take this stick की बाबा ही काठी घे but look straight ahead. पकड़िए पर सीधा सीधा देखा एकदम सरळ चाल. In those times also people were looking everywhere. त्या काळामध्ये सुद्धा लोक इकडे तिकडे बघणारी होती. जसे अलीकडेही असतात. फारसा काही फरक नाही. He said don't greet anyone on the road. आणि त्याला म्हणाला गेहाजी रोडवर इकडे तिकडे बघू नको. 2 Kings 4:29. 2 राजे 4:29 मध्ये लिहिलंय बघा. No talking, no small talk, no big talk. बोलू नको हा इकडे तिकडे कोणाशी उभं राहून. नाही बड़ी बात बोलनी थी, नहीं छोटी थी, नहीं कुछ बोलना ही नहीं किसको. Don't ask how are you. अजिबात कुणाला विचारायला उभा राहू नको की तुम्ही कसे आहात. You know some people will tell you their life story. काही लोक मग तुम्ही कसे आहात विचारल्यावरती त्यांची जीवन गाथा सांगतात. त्यात तुझं जीवन चाललं. And this child's life is on the line. आणि या लेकराचं जीवन तिथे आहे मुश्किलीत पडलेलं. And look at Gehazi आणि गेहाजी- falling into distraction. आणि गेहाजी बघा झालंच त्याचं लक्ष विचलित इकडे तिकडे. Maybe first stop he must have met his old farmer friend. आणि पहिला स्टॉप त्याला कोणीतरी त्याचा जुना मित्र भेटला असेल शेतकरी. What are you doing, Gehazi? अरे गेहाजी क्या चल रहा आजकल. I heard that you are with that prophet Elisha. मी असं ऐकलं तू त्या अलिशा संदेशच्या बरोबर काम करतो अलीकडे. मैंने सुना है. जा How's your master? कसा आहे तुझा मालक कसा आहे. And so Gehazi stands there and starts talking. गेहाजी पण उभा राहिला आणि बोलायला सुरुवात केली. Precious time is lost. मौलवान वेळ वाया गेली का नाही. सांगितलं काय होतं करायला करतोय काय. 5 minutes gone. 5 मिनिटं गेली. Next suddenly the kids are playing there नंतर अचानक तिथे काही मुलं खेळत होती. and they shout, मुलं ओरडली. Uncle Gehazi, how are you? गेहाजी काका कशा आहात. Come and see our little turtles that we have bought. या or ना a fish काका we या have ना bought. या का या काका फिश टँक घेतला बघा ना. डोंबल्याचा फिश टँक पोरग मरतय तिथं मेलेलंच आहे ऑलरेडी. And Gehazi must have said, Come, let us see. What आणि गेहाजी पण म्हटलं जगा I won't disappoint you, नया लिया children. नया लिया. हाँ बच्चों का दिल क्यों तोड़ना ना. मैं गया देखने. अरे पण सर ने Another क्या 7-8 बोला. minutes lost. अजून 7-8 मिनिटं गेली. नहीं पर सर ने क्या बोला था क्या करने का था. Then there is a hand cart there मग एक हात गाडी आली. selling figs. अंजीर विकत होती. Come, हातगाडी. Gehazi, buy some fresh figs from me. अरे गेहाजी आहे ना थोडे अंजीर विकत घे ताजे. No, I won't now. नाही नाही आता नको. I'm busy. नाही मी कामात आहे. No, just free. Taste one. नाही नाही फुकट देतो. एक चाकून तर बघ. आणि फुकट घेतलं की आपले डोळे आणि कान दोन्ही वटारतात. आलोच. It is sweet as honey. Taste it. अरे मधासारखं गोड आहे खा ना. See, Gehazi could have said like Jesus, आता गेहाजी येशूंसारखं बोलू शकला असताना. I have meat to eat that you know not of. अरे माझ्याकडे असं अन्न आहे खायसाठी की ज्याविषयी तुम्हाला काही ठाऊक नाही. You know, Jesus said that in John 4. योहान 4 अध्यायामध्ये येशू असं बोललेत. So Gehazi must have sampled it. मग आता गेहाजीनी चाखलं असेल. Another 3-4 minutes lost. अजून 3-4 मिनिटं त्याच्यात गेली. And by the time Gehazi reaches the home, आणि गेहाजी घरी पोहोचेपर्यंत the child is still cold. ते लेकरू अजून थंडगार पडलंय. He looks at the rod and then he sighs. त्याने काठीकडे पाहिलं उसासा सोडला. And he places the rod, nothing happens. काठी ठेवली काही झालं नाही. See?
When you meet 10 people unwanted, you lose your anointing. नको असलेल्या 10-20 लोकांना तुम्ही भेटला ना की अभिषेक जाणारच आहे. ती काठी काय काम करणार आहे? You lose your anointing. अभिषेक निघून जातो. Do you know on Saturdays I don't meet anyone? तुम्हाला माहितीये शनिवारी मी कोणालाच भेटत नाही. For 30 plus years I've been doing that. 39 वर्ष आमच्या लग्नाला झाली, 38 वर्ष आमच्या मिनिस्ट्रीला झाली. शनिवारी मी कोणालाही भेटत नाही. Normally even Sunday and Monday, but at times I may meet. साधारणतः रविवारी आणि सोमवारी सुद्धा भेटत नाही. कधी कधी भेटतो But रविवार Saturday सोमवार. never. पण शनिवारी तर मी कोणाचंच तोंड बघत नाही आणि भेटत नाही. Only meet God. फक्त देवाला भेटायचं आणि चालायचं. कारण मॉब येतो. मॉब हा खेळ नाहीये, हा जीव चाललाय. Amen. He goes empty तो रिकामा जातो. from that child's house. त्या लेकराच्या घरातनं बघा गेहाजी रिकामा जातो. But when he was going from Elisha, he was going full. पण अलिशाकडनं जाताना अभिषेक घेऊन जात होता, पण रस्त्यात अभिषेक गेला. And Gehazi must have returned late. आणि मग गेहाजी उशिरा परत आला असेल. And so Elisha says, maybe with a smile, आणि मग अलिशा कदाचित हसून बोलला असेल, why did you stop so much on the way? एवढं का रे रस्त्यात थांबला? When I told you, go straight home. मी तुला जेव्हा म्हटलो होतो सरळ त्या मुलाचं घर गाठ, इतना क्या बीच बीच में रुक के गया? And then मग Elisha had to go himself. अलिशाला स्वतःला जावं लागलं. सर को खुद जाने पड़ा क्यों कामगार नहीं कर सके. Many times it happens. अनेक वेळा असं होतं. The one who has work is overloaded. ज्याच्याकडे काम असतं त्याच्यावर कामाचा बोजा जास्त होतो. And from the one we expect one single work, they don't do it. आणि ज्याच्याकडनं एक सिंगल कामाची अपेक्षा होती तो ते एक सिंगल काम पण करत नाही. Elisha goes straight home. अलिशा सरळ घरी जातो त्या मुलाच्या. Doesn't meet anybody. कुणालाही मध्ये भेटत नाही. He lays on the child 7 times. आणि 7 वेळा त्या मुलावर पडतो. And life returns. आणि जीवन येतं मुलात परत. That same work would have been done by his rod, but Gehazi was not faithful. तेच काम अलिशाच्या काठीने केलं असतं, पण गेहाजी विश्वासू निघाला नाही. I was busy here and there. नाही मी कामात होतो, मी बिझी होतो. And the prisoner escaped. आणि कैदी पळाला. But Elisha, पण अलिशा, he got his work done. अलिशाने अलिशाचं काम केलं बघा. Because कारण he stayed faithful to the mission. तो त्या कामाला विश्वासू राहिला. The very first time. अगदी पहिल्यांदा. So the sad part is, तर दुःखाची बाब ही आहे, we have many Gehazis and very few Elishas. आपल्याकडे गेहाजी खूप आहेत पण अलिशा फार कमी आहेत. ये पंचिंग लाइन है, ये सोशल मीडिया पे डालना आप लोग कि गेहाजी खूप आहेत आणि अलिशा कमी आहेत. Helpers who get sidetracked instead of leaders who press on. आणि मदतगार जे आपल्या हाताखाली आपल्याला मदत करणारे मदतगार असतात, इकडचं तिकडचं ह्यांचं त्यांचं बघून मध्येच गळतात आणि मग लीडर लोकांवर जास्तीचा बोजा. It's like the parable of the talents. हे ते नाण्याचा दाखला होता ना, ज्याला आपण कलागुणांचा दाखलाही म्हणतो. In Matthew 25, मत्थय 25वा अध्याय. the one with 5 talents, ज्याच्याकडे 5 नाणी होती, कला होत्या, he gained 5 more. त्याला अजून 5 मिळाल्या. The one with 2 gained 2 more. ज्याच्याकडे 2 होत्या त्याला अजून 2 मिळाल्या. But the one with 1 talent, ज्याच्याकडे एकच कला होती, he dug a hole त्याने खड्डा खणला and hid his master's talent. आणि आपल्या मालकाचं नाणं त्यात पुरलं. ती कला पुरली. And the master finally had to give that 1 talent to the fellow who had 5 talents. आणि मालकाला शेवटी ती एक कला किंवा ते एक नाणं ज्याच्याकडे 5 होती त्याला द्यावं लागलं. So the one who are working for God, तर एक जो देवासाठी काम करत आहे, they get additional responsibilities. जे एक देवासाठी काम करत असतात ना, त्यांच्यावर भरीच्या जबाबदाऱ्या येतात. And the one who has been given 1 talent do nothing. आणि ज्याला एक कला एक नाणं दिलेलं असतं ते काही करत नाहीत. So some carry too much, तर काही लोकांवरती बोजा फार असतो, others carry nothing बाकीच्यांवर काही नसतो. because they are not त्यांचंही हेच faithful in घेऊन that फिरतात. one also. कारण त्या एकात सुद्धा ते इमानी नाहीत, मग त्यांचाही बोजा ह्यांच्यावर. मग हे सगळं बघतायत. Let's all be Elishas. चला ना सगळे एलिशा बनू. Each one responsible for his calling, his work towards God. चला ना सगळे अलिशा बनूया. प्रत्येक जण आपापल्या कामाला आपापल्या पाचारणाला जबाबदार. व्हॉट से? व्हॉट यू से? काय म्हणणं आहे? येस और नो?
Let each one of us be faithful to God. चला ना प्रत्येक जण देवाची विश्वासू आणि इमानी राहूया. Let us stay on our mission. चला ना आपल्या कामगिरीवर लक्ष देऊन राहूया. Let us use our gifts well. चला ना आपल्या दानांना कलांना व्यवस्थित वापरूया अभिषेकाने. Let us bring life where it is needed. चला ना जिथे जीवनाची गरज आहे तिथे जीवन आणूया. Many people have to be raised up in life. अनेक लोकांना आपल्याला जीवनाकडे अजून आणायचं आहे. People are walking in darkness. आज अनेक लोक अंधारात चालतायत. They are dead to the मेलेले gospel. आहेत. शुभवर्तमानाला ते मेलेले आहेत. We have to waken them up. आपल्याला जाऊन त्यांना जिवंत करायचंय. But if you are busy here and there, पण तुम्ही इकडं तिकडं असे उगीच व्यस्त झालात. the people are still dead. लोक अजूनही बाहेर मेलेले आहेत. What this teaches us? यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं? It's no small talk. की या काही छोट्या गप्पा नाही आहेत. Every quick chat प्रत्येक पटकन मारलेल्या गप्पा can eat big chunks of your day. बघा, प्रत्येक छोट्या छोट्या पण गप्पा तुम्ही ज्या मारता तुझ्या दिवसाचा एक मोठा काळ ते घेऊन चाललेत. 2-4 तास निघून जातात त्याच्यात. So guard your focus. तर तुझं लक्ष कुठे आहे? तेरा ध्यान काय आहे? उस पर ध्यान दे. You have got a God-sized focus and work. आज तुझं लक्ष देवा एवढं आहे. देवाकडनं दिलेलं काम त्याच्यावरचं तुझं लक्ष आहे. You have got a God-sized purpose. आणि देवाच्या साईजचा तुझा संकल्प आहे. देव किती मोठा, तेवढा मोठा तुला संकल्प देवानी दिलाय. व्हॉट आर यू डुईंग? काय Don't करतोय? dilute it. कशाला ते पातळ करतोय? त्याच्यात काहीतरी You can dilute it by being busy here and there. त्याच्यामध्ये भेसळ करून त्याला पातळ कशाला करतो? ती भेसळ कशी होते? इकडं तिकडं टाइमपास करून भेसळ होते. Keep moving forward. पुढे जा. When mission calls, आणि जेव्हा कामगिरी बोलवते say no thanks to all others. तेव्हा बाकीच्या सगळ्यांना नो थँक्स असं म्हणायचं. की To नाही, all नाही. the fish shows, to the turtle shows, to the handcart fellow. सगळ्यांना म्हणायचं की नाही टाटा बाय बाय. त्या हातगाडीवाल्याला पण बाय, त्या मासे दाखवणाऱ्या पोरांना पण बाय, त्या जिगरी दोस्ताला पण बाय. चाललो मी. Don't ask that farmer how is his diet, what is he planning to do. त्या शेतकऱ्याला आणि ऑर्गॅनिक गप्पा मारायला बसू नका की अलीकडे काय पेरलंय. Stick to your path. तुझा मार्ग जो तू धरलाय ना, आता मार्ग धरलायस ना, कशाला लाईफ बर्बाद करतो? मार्गात राहा ना. See, later on you will realize मागाहून कळेल तुम्हाला. I shouldn't have spent and wasted my time talking to the cartman or मागाहून seeing the कळेल. fish there. नंतर कळेल तुम्हाला आयुष्यात की अरे इच्छा, मी त्या गाडीवाल्याशी, मी त्या पोरांशी, मी त्या शेतकऱ्याशी गप्पा नको मारायला हव्या होत्या. That one delicious figs wouldn't have mattered at all. आणि ते एक चवदार अंजीर त्याने काय खायला घातलं, पण काय फरक पडला? काही फरक पडला नसता. नसतं खाल्लं तरी काय मेलो नसतो. देवाचं काम तर झालं असतं, पोरग जीवन झालं असतं. Because destiny is on the line. का आयुष्याची दिशा प्रश्नात आहे रे. Destiny is on the line. आयुष्याची दिशा प्रश्नात आहे. There's too much at stake बेटा. There's too much at stake. Stay focused like Elisha. अलिशा सारखे लक्ष केंद्रित करून राहा. Lift your rod. तुझी काठी उचल. Walk straight सरळ चाल. and see God's wonders आणि देव करतोय ती अद्भुत कार्य बघ. without a single stop. अगदी एकाही जागी न थांबता. Don't look at any stones. कुठल्याही दगडाकडे कुणाकडेही बघायचं नाही. Amen. आमेन. Let no turtle, let no fish slow your walk. नाही, कुठलेही कोणाचे मासे बघायचे नाही आपल्याला, कोणाची कासव बघायची नाही, काही नाही बघायचं आपल्याला. Because destiny depends on what you do. का आयुष्याची ठरलेली दिशा तुम्ही काय करता त्याच्यावर अवलंबून आहे. Because distractions have the power to steal your destiny. कारण लक्ष विचलित पण आहे ना, त्याच्यामध्ये तुझ्या आयुष्याची दिशा चोरायची कुवत आहे. की आपले जे लक्ष डिस्टर्ब होतं ना, कधी इथं कधी तिथं, त्याच्यात तेवढी ताकद आहे की तुझ्या आयुष्याची दिशा ते चोरून घेऊन जाईल. I always see that. आणि मी नेहमी हे बघतो. I don't waste too much time in mundane things. मी छोट्या छोट्या गोष्टी ज्यांना फारसं काही महत्वच नाहीये त्यात मी फार वेळ घालवत नाही. Amen. आमेन. Even some of the legitimate things, आणि काही अगदी म्हणजे वेळ घालवण्या जोग्या गोष्टी some जरी असल्या, significant things, काही अशा म्हणजे खरोखर अर्थपूर्ण गोष्टी जरी if असल्या, somebody else can do it on your behalf, let it be done. नाही, काही अर्थपूर्ण गोष्टी सुद्धा जर तुझ्या वतीनं आणि कोणीतरी करू शकतंय तर त्यांना करायला लाव. Because you are important. कारण तू महत्वाचा आहेस. Your work is important. तुझं काम Your महत्वाचं आहे. mission is important. तुझी कामगिरी महत्वाची आहे. सगळं तू एकटा करत करत मरू नको. Let not the real prize slip away from your hands. आणि खरी किंमत तुझ्या हातातनं निसटू नको देऊ. Because while your servant was busy here and there, he disappeared. कारण तुझा नोकर इकडे तिकडे व्यस्त झाला तर तो नाहीसा झाला.
because he was pulled into lesser tasks. कारण की तो छोट्या छोट्या कामांमध्ये व्यस्त झाला, तिकडे तो कैदी निसटला. And so distractions can cost you your God-given calling. ते असं इकडे तिकडे लक्ष विचलित झालं ना, तर देवाने दिलेलं पाचारण त्यामध्ये आपल्याकडनं जाऊ शकतं की करायला आलो होतो काय आणि झालं काय. Only one job was given. एकच काम त्याला दिलं होतं की नाही. Guard the prisoner. त्याला काय काम दिलं होतं त्या सैनिकाला की हा कैदी सांभाळ. Why go here and there? इकडे तिकडे कशाला भटकायचं. God would have provided him there where the prisoner was. देवाने त्याला तिथंच पुरवलं असतं जिथे तो कैदी आहे, तिथंच देवाने या सैनिकाला या दासाला पुरवलं असतं. Where you are sitting there, God will provide. अगदी तू जिथे बसलाय तिथे देव तुला पुरवेल. तू बसलाय ना, त्या बसल्या जागी देव तुला पुरवेल. You are hungry, he would send ravens to feed. तुला भूक लागली, देव कावळे पाठवेल तुला खाऊ घालायला. But stay in your dedicated place. पण तुझ्या समर्पित जागेत बसून राहा. तुमच्या जागा रिकाम्या नका दिसू देऊ. जागा धरून राहा, जिथं असता तिथे असत राहा. You know, a soldier in battle, तुम्हाला माहितीये युद्धातला सैनिक, he gets only one clear order from his officer. त्याला एकच क्लिअर ऑर्डर त्याच्या ऑफिसर कडून मिळते Keep this prisoner safe. की या कैद्याला सुरक्षित ठेव, त्याला सांभाळ, त्याला पळून जाऊ देऊ नको. From that moment, त्या क्षणापासून nothing else should matter to him. बाकीची कुठलीही गोष्ट त्याला फरक पडता कामा नये. All your needs will be met. तुझ्या सगळ्या गरजा भागतील सैनिका. When God called me, ज्या देवाने मला पाचारलं, because he said you are too much busy in the secular job, कारण ते म्हणाला तू फार कामात व्यस्त आहे, जगातल्या नोकऱ्यांमध्ये व्यस्त आहे, कामात व्यस्त आहे. this is the day I call you. तर आजच्या दिवशी मी तुला पाचारण देतोय. Just leave everything and work for me. सगळं सोड आणि माझ्यासाठी काम कर. I didn't say now then I have to work and do something else. त्याला मी असं नाही म्हणालो की नाही आता दुसरं काहीतरी बघावं लागेल, काम करावं लागेल. No, he gave me a job. नाही, त्याने मला काम दिलं ना. Kingdom job. त्याने मला राज्याचं काम दिलं ना. And all provision comes from आणि him. सगळा पुरवठा पण त्याच्याकडनंच येतो. My food, clothing, shelter, protection. सगळं माझं अन्न, वस्त्र, निवारा, माझ्यासाठी संरक्षण सगळं तो देतो. Everything. सगळं देतो. I don't lack anything. मला काही कमी नाही पडत. पडलं नाहीये ऍज सच. तुम्ही बघताय मला. Because if we let the captive go, कारण तुम्ही जर कैद्यांना असं जाऊ दिलं, that servant was told, you have to pay the price. तर त्या दासाला सांगितलेलं होतं तुला दंड भरावा लागेल त्याचा. Our highest obligation is to Jesus. आपली सगळ्यात मोठी बांधिलकी आहे येशू. Highest obligation. सगळ्यात मोठी बांधिलकी म्हणायचं लोकांना जे आपला वेळ खातात त्यांना, मी येशूंना बांधिले बेटा, मी येशूंना बांधिले. He has bought us with a price. येशूंनी रक्त सांडून विकत घेतलंय आपल्याला. A slave does not have any say. गुलामाचं काही चालत नाही. गुलाम काही म्हणणार नाही, म्हणत नाही, त्याचं चालत नाही. Just as the soldier was bound by his officer's command, आणि जसं त्या सैनिकाकडे त्याच्या ऑफिसरचं फरमान होतं, त्याला तो बांधलेला होता. we are bound by our God's command. तसं आपण आपल्या देवाच्या आज्ञांवर आणि फरमानावरती बांधलेले आहोत. And from the moment we grow up आणि ज्या क्षणापासून आपण मोठे होतो, in our responsibilities, आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये जेव्हा आपण वाढतो, where God calls us to serve him, जिथे देव आपल्याला त्याची सेवा करायला बोलवतो, honor him, त्याचा मान करायला बोलवतो, and glorify him, त्याला गौरव द्यायला बोलवतो, we have to do it. आपण करायला हवं ते. Because कारण we owe our very life to him. आपलं जीवन आपण त्याला ओ करतो. त्याचं एवढं ऋण आहे आपल्यावर की त्याच्या ऋणाखाली आपण दडपलोय. हा जीव त्याला गहाण आहे. हा जीव त्याला गहाण आहे. The breath we breathe is from him. जो श्वास आहे तो त्याने दिलाय. He gave us our being. त्याने आपल्याला हे अस्तित्व दिलंय. हे शरीर, ही काया, हे जे काय आहे कोणी दिलं. And he keeps us alive each moment. आणि दर क्षणाला तो आपल्याला जिवंत ठेवतो. कसं? असंच का? Many people have died before you. अनेक लोक तुमच्या डोळ्यासमोर मेलेले आहेत. अनेक लोक आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर मेलेत. आपण अजून नाही. He kept us alive till this moment. त्याने या क्षणापर्यंत आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. Though we haven't done much, we have been busy here and there. जरी आपण फारसं देवासाठी काही केलेलं नाही, कधी इकडे कामात आहे, कधी तिकडे कामात आहे, ज्याला महत्व नाही त्याच्यातच बिझी आहे. That person had to give by his own life. त्या माणसाला स्वतःचं जीवन देऊन आता किंमत भरायला लागणार. And so to ignore his claim, तर त्याचा हा क्लेम टाळायला, ignore his claim on our life, आपल्या जीवनावरचा, is like a citizen म्हणजे एखादा असा नागरिक refusing to pay his tax. जो नागरिक कर भरायला मनाई करतो की मी कर भरणार नाही, I will not pay the tax. मी टॅक्स भरणार नाही. देशाचा नागरिक आहे पण म्हणतो मी नाही कर भरणार. Say. Or a child
disobeying the parents. किंवा एखादं लेकरू असं आहे जे आई बापाची आज्ञा मोडतंय, आज्ञा भंगात आहे. How can we live in that family? त्या परिवारात आपण कसं जगायचं? How can that father take care of us? तो बाप आपल्याला कसं सांभाळणार? We are responsible. आपण जबाबदार आहोत. One day we are going to meet him. एके दिवशी आपण त्याला भेटणार आहोत. Nobody else and nobody else. आणि कोणाला भेटायचं नाहीये. उसको ही जाके मिलना है डायरेक्ट. इधर सांस बंद कि उधर प्रभु सामने. And yet every day आणि रोज तरी we let lesser things put us off course. आपण छोट्या छोट्या गोष्टींना आपल्या आयुष्याला अशी दिशाभूल करू देतो. Your maximum effort should be for the kingdom. तुझे जास्तीत जास्त परिश्रम देवाच्या राज्यासाठी पाहिजेत. Maximum. खप जास्तीत जास्त देवाच्या राज्यासाठी खप. आमेन. Amen. आमेन. इवन आय एम आमेन. Minor tasks, छोट्या छोट्या small गोष्टी, works, छोटी छोटी कामं, छोटी छोटी बातें जिनको कुछ and इम्पोर्टेंट the moment you put your effort in the small things and neglect God's आणि work, ज्या क्षणाला त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही एवढी डोकी घालता आणि देवाच्या कामाकडे दुर्लक्ष करता, God will say, देव म्हणेल do every small work on your own now. जा मग आता प्रत्येक छोटं काम स्वतःवरच कर. I will not help you. मी नाही तुला मदत And so करणार. you find our believers standing in this queue, Oh. that queue, this queue, Oh. that मग तुम्हाला queue, आपले and believers- big lines, and he's on the last place. आणि मग आपल्याला आपले बिलीवर लोक दिसतात. या रांगेत एकदम शेवटच्या नंबरवर हा उभा आहे, या रांगेत आहे, त्या रांगेत एकदम शेवटी उभा आहे. अरे का आपण एवढं उशीर आलो? असं बघा रांग बघा किती मोठं आहे आता बघा. प्रभू म्हणतो बघा आता. बघा. प्रभू पण म्हणतो मी बघा नाही तुम्ही बघा. And so you don't get preferential treatment from God. आणि मग देवाकडनं प्राधान्याची ट्रीटमेंट आपल्याला मिळत नाही. I have seen in many places that I have gone. अनेक जागी पाहिलंय मी, जिथे कुठे मी गेलोय ना, Even when I was traveling abroad, अगदी म्हणजे फॉरेनला जाताना सुद्धा big line. मोठ्या मोठ्या लाईनी. Suddenly, अचानक one lady comes. एक स्त्री येते, She opens one belt there and she says, "Sir, you can come this एक side." बेल्ट उघडते आणि म्हणते सर तुम्ही इथून जा. And then after me, everybody goes. आणि मग माझ्या मागनं बाकीचे येतात आणि आम्ही म्हणतो सी द ग्रेस. That's the grace of God. हे देख कृपा देख. And it has happened thousands of times. आणि असं हजारो वेळेला झालेलं आहे माझ्या जीवनात. हजारो I mean, वेळेला it must have happened with you also. तुमच्याही जीवनात झालं असेल. हा, Because if your focus is for God, कारण जर लक्ष देव देव आणि देव असेल ना, some of the works your friends will do it for you. तर काही कामं तुझे मित्र तुझ्यासाठी करतील. काही कामं तुझे मित्र तुझ्यासाठी करतील. And then they will say, आणि मग म्हणतील "You just relax, I will get that work तू done." बैठ आराम से, मैं करके आता. He is a God sent servant for you. आणि मग म्हणायचं हा देवाने तुझ्यासाठी पाठवलेला दास आहे, जो तुझं काम करून आला. Sometimes we think one small thing won't hurt. कधी कधी आपल्याला असं वाटतं नाही नाही एखाद्या छोट्या बाबीनं काय फरक पडणार आहे, काही वाईट वाटणार नाहीये. But then soon our greatest purpose has slipped away from our hands. आणि असं छोटं छोटं करता करता आपले मोठे संकल्प हातातनं निघूनच जातात ना. करायला काय आलो तो करतोय काय. Like that soldier, we drift here and there. आणि त्या सैनिकाप्रमाणे त्या दासाप्रमाणे आपण इकडे तिकडे विचलित होतो, डिस्टर्ब होतो. लक्ष इकडे लाव तिकडे लाव. You need to know when you have to see the phones also. असं नाही फोन कधी बघायचा हे सुद्धा तुम्हाला कळायला हवं बरं का? When you should talk to your friends also. मित्रांशी कधी बोलायचं हे पण कळायला हवं. When you have to talk to your neighbors also. शेजाऱ्यांशी कधी बोलायचं तेही कळायला हवं. Some people have no eternity. काही लोकांकडं अनंत काळचं काही नाही. Their focus is only earth. त्यांचं लक्ष फक्त पृथ्वी आहे. And you are heaven bound. आणि तुम्ही तर जाणार स्वर्गात आहात. Their future is different. आणि त्यांचं भवितव्य वेगळंच Your आहे. future is different. तुमचं भवितव्य वेगळं आहे, त्यांचं वेगळं आहे. ते आपण दिस वर्ल्ड इज नॉट माय होम, ते म्हणतात दिस वर्ल्ड इज माय होम. They get caught into gossips. अडकतात असं चुगल्या वगैरे And करण्यामध्ये. when you get caught up in gossips, आणि असं चुगल्या करण्यात आपण अडकलो ना, your true mission waits for you. की खरं काम तुझं तुझी वाट पाहत असतं. The angel is waiting. देवदूत वाट बघत असतो. हे साहेबांना कधी वेळ मिळणार कारण की ते बडबड चालले त्यांचं इनका काहीतरी. बड़ा बोर्ड मीटिंग चल रहा, वो खत्म हुए तो फिर देवदूत बोलता मैं आगे का इसको काम बोलूं. तभी मिनिस्ट्री आगे बढ़े, कुछ 4 लोग तारण में आवे. And so the result is तर परिणाम काय होतो? we miss God's appointments. आपण देवाची सगळी नेमणूक चुकवून बसतो. We lose opportunities संधी जाते आपल्याकडनं. to love, to grow, to bless somebody, to pray for somebody. प्रेम करायची संधी, कुणाला तरी आशीर्वाद द्यायची संधी, कुणासाठी तरी प्रार्थना करायची संधी निघून जाते.
Like Catherine Coleman once said, जसं कॅथरीन कोलमन देवाच्या महान सेविका एकदा म्हणाल्या, the work that I'm doing was a man's work. जे काम मी करतेय ते पुरुषाचं काम आहे, But he was not faithful, so God put me in it. पण तो पुरुष त्यात विश्वासू राहिला नाही, म्हणून देवाने मला उचललं आणि ठेवलं. So keep your eyes on the one thing. तर डोळे एकाच गोष्टीवर ऍट अ टाइम ठेवा. That's what Jesus told Martha. असं येशू मार्थेलाही म्हणाले Say no to busy work की व्यस्तता कामात बिझी त्याला नकार दे. if it is hiding your destiny. जर तुझ्या आयुष्याची दिशाच त्याच्यामध्ये लपत चालली तर ते त्या सगळ्याला नकार दे. Amen? Amen. So your first duty is to follow God's command. तर तुझं पहिलं कर्तव्य हेच आहे की देवाच्या आज्ञेचं पालन कर आणि देवाच्या आज्ञेमागे चाल. Don't let small stones bury your mountain. या लहान लहान दगडांना तुझ्या डोंगराला पुरू नको देऊ. डोंगरा एवढा मोठा संकल्प देवाने तुझ्यासाठी ठेवला आहे, या दगड गोट्यांमध्ये काय खेळतोय? Stay on your mission तुझ्या कामगिरीवरती राहा, because कारण your destiny depends on it. तुझ्या आयुष्याची दिशा त्याच्यावर अवलंबून आहे. Angels cannot preach. देवदूत उपदेश करू नाही शकत. Only we are called to preach. आपल्यालाच फक्त सुवार्ता सांगायला उपदेश करायला बोलवलंय. Amen. आमेन. देवदूत नाही करू शकत ते. We were made for one great purpose. आपल्याला एका मोठ्या संकल्पासाठी बनवलंय, To honor God देवाचा मान करणं and to enjoy Him forever. आणि देवाचा आनंद कायम घेणं. Everything on this earth has a purpose. या पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टीत संकल्प आहे, But they are all earthly bound. पण ते सगळं पृथ्वीला बांधलेलं आहे. That's why you need to know म्हणून तुम्हाला कळलं पाहिजे what is earthly bound and which is heavenly bound. पृथ्वीला बांधलेलं काय काय आहे, स्वर्गाला बांधलेलं काय काय आहे. Even a small vase, अगदी एखादा लहान फ्लॉवर पॉट म्हणा, it also has a purpose. त्यालाही संकल्प असतो ना, तो फ्लॉवरचा पॉट आहे, हो की There नाही? has to be flower in it. त्याच्यामध्ये फुलं ठेवली पाहिजे, तो फुलांचा पॉट आहे, Otherwise it becomes worthless. नाही तर त्याला किंमत काय राहणार आहे? Say, फ्लॉवर पॉट आहे ना, तो उसमें फ्लॉवर लगाओ ना. what फुलं good ठेवा. is a sheep if it doesn't have a shepherd? काय मेंढरू ते कामाचं जर त्या मेंढराला मेंढपाळच नाही. मेंढपाळा विनाचं मेंढरू काय कामाचं आहे? क्या काम काय? You know, in one place they found a sheep which was lost in the wilderness. तुम्हाला माहितीये, एका जागी रानात हरवलेलं मेंढरू सापडलं. 11 years it was lost. 11 वर्ष ते मेंढरू हरवलं होतं. Its nails were huge. त्या मेंढराची नख अशी मोठी, All the fur had covered its eyes. सगळी लोकर फर डोळ्यावर आलेली. It couldn't walk around त्या मेंढराला चालायला होईना इतकी, because it could not see. कारण लोकर सगळी एवढी वाढली ना. 11 वर्ष हरवलं होतं ते. Then they brought it मग to the त्याला आणलं, farm. त्याला शेतात आणलं, They removed the fur. मग त्याची फर काढली, लोकर Then काढली, he could see. मग त्याला दिसायला लागलं. Then they came to know मग कळलं त्यांना, a sheep cannot live without the shepherd. मेंढरू मेंढपाळाशिवाय जगू नाही शकत. मेंढराला मेंढपाळ लागतो, नाही ते नख वाढतात, कापणार कोण? हे असे केस येतात, कापणार कोण? शेपड तो लगेगा. If we don't serve God, आपण जर देवाची सेवा केली नाही we miss why we exist. तर आपलं अस्तित्व कशासाठी आहे हेच आपल्याकडनं राहून जातं की मी जगतीये कशाला. And all creation is crying out this very truth. आज सगळी निर्मिती हे सत्य ओरडून सांगत आहे. Even the stars, they shine for a purpose. चांदण्या पण काहीतरी संकल्पानं चमकतायत. The moon also gives its light for a purpose. चंद्रप्रकाश सुद्धा रात्रीला संकल्पाने प्रकाश देतो. We shine for God. तसा आपण पण देवासाठी चमकतोय. दिस लिटिल लाईट ऑफ माइन लेट इट शाईन. Say, देवासाठी लेट इट शाईन. the flowers bloom. फुलं उमलतात. We live to praise our Maker. आपण आपल्या निर्माणकर्त्याची स्तुती करायला जगतो. Say, जगायला पाहिजे, जगायला हवं. our music should be for the Lord. आपलं संगीत प्रभूसाठी पाहिजे. Now he's playing the music. It is for the Lord. आता अभि वाजवतो, प्रभूसाठी वाजवतो. Will you join him? मग तुम्ही त्याला साथ देणार की नाही? Praise God. देवाला धन्यवाद. Where heaven plays music, you have to join. स्वर्ग जेव्हा संगीत वाजवतं, आपण तर त्याच्यात भाग घेतलाच पाहिजे. हम नाही रहते बाबा. Where the word of God is preached, देवाचं वचन जिथे you सांगितलं need to जातं, join. तुम्ही येऊन बसायला पाहिजे. हम नहीं बैठते अंदर बिंदर किधर, तो भी वचन चल रहा, हम सामने आके बैठते. Every living thing follows God's laws. प्रत्येक जिवंत गोष्ट, प्रत्येक जीवधारी गोष्ट देवाच्या नियमांचं पालन करून त्या मागे चालत आहे. Yet only we can choose to obey or wander. तरी फक्त आपल्याला ही निवड दिलेली आहे की आज्ञापालन करायचंय का भटकायचंय, तू ठरव. The sun does not wander. The moon does not wander. सूर्य चंद्र, The star does not wander. सूर्य चंद्र तारे भटकत नाही तिकडे की आऊ नाही आऊ, आज उगायचं का नको का? नाही, नाही, Only नाही. mankind.
हे माणसाचंच मात्र आहे असंच नाही. आज जाने का क्या, अरे पूछ क्या रहा है, रोज जाना रहता है ना, रोज करना है ना, उसमें और क्या पूछने का रोज रोज. The whole creation obey. संपूर्ण निर्मिती आज्ञा पालनात आहे. आपणच एक बिघडलेली जात. And we are call ourselves God's masterpiece. आणि आपण स्वतःला म्हणून घेतो देवाचा मास्टरपीस. देव म्हणत असेल वा 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 क्या मास्टरपीस आहे. What will the sun say then? मग सूर्य काय म्हणेल, चंद्र काय म्हणेल, हे असले हे मास्टरपीस. मग आम्ही तर ट्रिपल एक्सेल मास्टरपीस म्हणेल सूर्य आणि चंद्र. We have time for our animals, we have no time for people. आपल्याला आपल्या पाळीव जनावरांसाठी वेळ आहे, लोकांसाठी वेळ नाही. We lead the animals. आपण जनावर सोडतो, We lead them. आपण जनावरांना चालवतो. But if we forget our king, पण राजाचं विसरून गेलो, we will lose our crown. अरे मुकुट जाईल ना आपलं. पटतंय का. Don't involve yourself to the animal's destiny. आज स्वतःला त्या पाळीव जनावराच्या आयुष्याच्या दिशेशी एवढं बांधून घेतलं का तू. कुत्र्याबरोबर तू काय होत चालला आणि तू काय असायला पाहिजे. Say. And here we have a destiny. आणि इथे आपल्या आयुष्याला दिशा आहे, संकल्प आहे. प्रभु ने हमको बुलाया, प्रभु ने हमको कॉलिंग दिया, उसका क्या. Let the animals follow you, you don't follow them. जनावरांना तुझ्या मागे चालू दे, तू कुठे चालला त्यांच्या मागे. You have a destiny. तुझ्या आयुष्याला दिशा आहे बेटा. When you have time, तुझ्याकडे जेव्हा वेळ असतो, then cuddle them, pat them. वेळ असला जास्ती तर जाऊन त्या जनावरांना माया दे, त्यांना मिठी मार, ठीक आहे. Don't go at every call of theirs. पण अगदी म्हणजे प्रत्येक वेळेला त्या जनावरांच्या सोबतच बैठकी कशाला. You have a bigger destiny. त्याच्यापेक्षा तुझ्या आयुष्याचा संकल्प मोठा आहे राजा. I have an African parrot, great parrot. माझ्या घरामध्ये एक आफ्रिकन पोपट आहे, Coco. कोको. And every morning he will call me. रोज सकाळी मला हाक मारतो. Pastor, पास्टर, Pastor. पास्टर. जशी मी हाक मारते ना तसं तो शिकलाय. Peter, Peter. पीटर, पीटर. At every call I don't go to him. आता कोको जेव्हा जेव्हा बोलवतो तेव्हा तेव्हा काही मी कोकोकडे जात नाही बरं का. Because I have got other important work. माझ्याकडे बाकीची पण महत्वाची काम आहे. मी काय सगळं सोडून जात नाही. कोकोने बोला, कोकोने बोला. कोको रोज बोलत आहे. Say, he will call me every day. कोको पक्षी रोज बोलवेल काय. रोज जाऊन त्याच्या पिंजऱ्यापाशीच राहू का आता. When I go out, मी बाहेर गेलो, he said chalo. की म्हणतो चलो. त्याला कळतं पास्टरांनी बूट काढले, बूट घातले की तोच म्हणतो चलो. Say, सगळ्यांची नावं when घेतो. I get time, I just go there, meet him. पण मला 1 second, go away. माझ्याकडे जेव्हा जास्तीचा वेळ असतो तेव्हा 2-5 मिनिटं जाऊन मी त्याच्याशी बोलीन, खेळीन, बस. Be like the cat. मांजरी सारखे व्हा. Cats are very manny. हो ना, मांजरांना मान फार असतो बरं का. Say, मांजरी फार cat, मानी असतात. you cannot go to a cat unless he accepts you. मांजरी फार मानी असतात. मांजर जोर तुला स्वीकारत नाही तोवर तू त्या मांजरीकडे जाऊ शकत नाही. If he wants you, then he will come close to you. त्या मांजराला तू हवा असशील तर मांजर तुझ्या जवळ येईल. When he doesn't want you, you cannot touch him. त्या मांजराला जर तू नको असशील ना तर तू त्या मांजराला हात नाही लावू शकत. असं मारे. Because he has his own destiny written in his heart. त्या मांजराची आयुष्याची दिशा त्याच्या हृदयात लिहिलेली आहे. So also we have to be sometimes like the cat. तसं कधी कधी चला आता अशीच उदाहरणं देतो. कधी कधी मांजरासारखे बना. क्या करू अभी कैसे समजाऊ. कभी कभी चलो बिल्ली बन जाते हैं. Praise God. Now serving God brings honor and joy in the kingdom. देवाची सेवा करून देवाच्या राज्यात मान, सन्मान, आनंद सगळं मिळतं. And angels also find their glory in worship. आणि देवदूतांना पण गौरव मिळतो आराधनेमध्ये. People who follow God's will are the happiest people on earth. जी लोक देवाच्या परिपूर्ण इच्छेमागे चालतात ना ती या जगातली सगळ्यात सुखी आणि आनंदी माणसं. Ask me, I will tell you. मला येऊन विचारा, मी सांगतो तुम्हाला. मला विचारा ना तुम्ही. But if we let small things distract us, आपण या लहान लहान गोष्टींमधून जर लक्ष विचलित केलं ना, idle talk, gossips, उगीच असं वटवट करत राहिलो ना, just one more favor, अजून एक फेवर, our true calling slips away. मग कसं आपलं खरं पाचारण त्यातनं निघून जातं, राहूनच जातं. Amen. आमेन. Be very careful what you do. संभाळून तुम्ही जे काही करताना बेटा संभाळून करा. Because कारण time is passing away. टिक 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 होत चालली, वेळ निघून चालला. Time is no friend of anyone. वेळ काही कोणाचा मित्र नाही हो.
And we have got limited time. आणि आपल्याकडे मर्यादित वेळ आहे. So guard your time. तर तुमची वेळ सुरक्षित ठेवा. Lift your eyes to your one great mission. आणि तुमचे डोळे त्या एका मोठ्या कामगिरीवर ठेवा. Stay focused on the purpose. आणि त्या देवाच्या संकल्पावरती लक्ष केंद्रित करून राहा. That which God has designated to you. जे देवाने तुमच्यासाठी ठरवलंय, नेमलंय, जे तुम्हाला कळतंय, दिसतंय, त्याच्यात राहा. Because we all must stand before the king. कारण पहा, आपल्याला सगळ्यांना त्या राजासमोर उभं राहायचं आहे एके दिवशी. Because a day is coming. तो दिवस येणार आहे. We have to all stand before our great God. आपण सर्वजण आपल्या महान देवासमोर उभे राहणार आहोत. And answer one question. आणि एका प्रश्नाचं उत्तर देणार आहोत आपण. How did you serve and honor me? एक प्रश्न विचारला जाईल आपल्याला तिथे की तू माझी सेवा कशी केली आणि मला कसा मान दिलास सांग. मग काय उत्तर द्यायचं? How did you honor me? कसा माझा मान केलास? In what way did you honor me? कुठल्या रीतीनं माझा मान केलास हा प्रश्न तो राजा आपल्याला विचारणार आहे. नाही मी काय माझ्याकडे 2 मांजर होतं, अच्छा. 1 कुत्र होतं. हो का? त्याला सांभाळलं. नहीं तू घर में ही जू बना देने का ना प्राणी संग्रहालय तू घर में I'm not against animals. बघा आम्ही जनावरांच्या विरुद्ध नाहीये. But in taking care of them, don't miss your destiny. त्यांना सांभाळता तुझ्या आयुष्याची दिशा राहून गेली नाही रे बाबा. Amen. Amen. So how did you serve me? How did you honor me? Tell me. तर एक प्रश्न ते विचारेल, तू माझी सेवा कशी केली मला सांग. मेरे लिए क्या किया बोल. See, in that great judgment, त्या मोठ्या न्यायात our deeds towards others count only. दुसऱ्यांसाठी केलेली आपली कर्म फक्त हिशोबात घेतली जातील. Because कारण through it they show the love for Jesus. त्यातून येशूंसाठीचं प्रेम दिसेल आपलं. 2 greatest commandments Jesus gave. 2 मोठ्या आज्ञा येशूंनी दिलेल्या आहेत. Love God. देवावर प्रेम कर. Love your neighbor as you love आणि yourself. शेजाऱ्यावर स्वतःवर प्रेम करतोस तसं प्रेम कर. That's why in Matthew 25, म्हणून मत्थय 25वा अध्याय 35 and 36, 35 आणि 36 मत्थय 25 मध्ये लिहिलंय बघा. Jesus said, येशू बोलले, I was hungry मला भूक लागली and होती, you fed me. तुम्ही मला खाऊ घातलं. I was thirsty मला तहान लागली and होती, you gave me drink. तुम्ही मला प्यायला पाणी दिलं. See? Huh? And then we will ask, when did you come to me? आणि मग आपण विचारणार माझ्याकडे तू कधी आला And होतास. Jesus will say, मग येशू म्हणतील, what you did to the least of my brethren, that you did unto me. माझ्या लहानातल्या लहान बंधुजनासाठी तुझे केलेलं आहे ते तू माझ्यासाठी केलेलं आहेस. Let us not be like that unprofitable servant. तर तो जो दास ज्याच्याकडनं काही लाभ झाला नाही असा दास बनायला नकोय. Because verse 30 says, कारण 30वं वचन म्हणतं, there will be weeping and grinding of the teeth. मग तिथे दात खाणं चालेल आणि रडणं चालेल. Amen. Now मग this तिथे- does not mean you have to leave your job याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची नोकरी धंदा कामं सगळं or सोडायचं close your shop का आपलं दुकान बंद करायचं बिझनेसच करायचा नाही असं नाही. or hide away in a monastery or का somewhere. कुठेतरी संन्यासच घेतल्यासारखं कुठल्या तरी मठात जाऊन राहायचं असं मी म्हणत नाही. Wherever you are placed, जिथे कुठे तुम्ही आहात shine for Jesus. येशूंसाठी चमका. Shine for Jesus. येशूंसाठी चमका ना. संधी खूप असते, नकोच दौडू क्षण मोलाचा, कारण शेवटी या जगात नाही कोणी कोणाचा. Even when you're working, you can run away from God काम करतानाही तुम्ही देवापासून पळून जाऊ शकता by not inviting Jesus in that affair. येशूंना त्या कामकाजांमध्ये जर तुम्ही घेतलं नाही तर. I also was working in a company. मी पण एकेकाळी कंपनीत नोकरीला होतो. In my free time, I used to read the Bible. कंपनीमध्ये मला जर काही फ्री वेळ असेल तर त्यात मी बायबल I वाचायचो used to tell people about Jesus. आणि तिथल्या लोकांना येशूविषयी सांगायचो, I used to pray for the people. लोकांसाठी प्रार्थना करायचो. And this was right from the time I was a young boy. आणि मी अगदी लहान मुलगा असल्यापासून हे माझं आहे काम. I was very attached to God. मी देवाशी फार जवळचा घनिष्ठ, मला देव पूर्वीपासूनच फार आवडायचा. That time I didn't know him fully. आणि तेव्हा मी काही देवाला पूर्णपणे ओळखत नव्हतो. But पण from the school in the recess time, I used to just hop into the next door church. शाळेत असतानाच जेव्हा आम्ही शाळेत होतो मधल्या सुट्टीमध्ये आम्ही आमच्या शेजारी चर्च होतं, शाळेच्या शेजारी, तिथे जाऊन बसायचो. I used to sit on one of the pews, आणि एका बेंचवर जाऊन चर्चमध्ये बसणार मधल्या सुट्टीत just talk to God. आणि देवाशी बोलणार. तेव्हा मला देव वगैरे माहित नव्हता. Amen. आमेन. Look at Jonah. योना बघा, योना. He ran from God's call into the sea. आणि योना देवाच्या पाचारणापासून त्या समुद्रात पळून गेला. And we know how that turned out for him. आणि आपल्याला माहितीये योनाचं नंतर मग काय कसं झालं. It will never turn out good for you when you run away from God. असं देवापासून तुम्ही पळून जाताय ना, तुमचं कधी चांगलं होणार Never. नाही. कधी नाही चांगलं होणार. अरे देवापासून काय पळताय. No matter how much you try, किती तुम्ही प्रयत्न करा, डोकं फोडा, काही करा, you cannot be really successful. तुम्ही नाही यशस्वी होणार. देवापासून पळून जाताय, काय यशस्वी होणार आहात. Instead, wherever God has placed you, उलटपक्षी देवाने तुम्हाला जिथे कुठे ठेवलंय, at home, at work, in the marketplace, घरी ठेवलंय देवाने, तुम्हाला कामावर ठेवलंय, बाजारात ठेवलंय, कुठे ठेवलंय, you have to honor him there. तिथं देवाचा मान करायचा. Because
your fight, life's battle is in your own field. कारण की तुमच्या आयुष्याची युद्ध तुमच्या स्वतःच्या शेतात आहेत, तुमच्या स्वतःच्या जागी आहेत. Quitting will not help you. हार मानून काही मदत मिळणार नाहीये की मुझे अभी करना ही नहीं है, बस हो गया. Wherever you are, be faithful. जिथे आहेस तिथे विश्वासू राहा. God will prosper you in that जिथे आहे place. तिथे इमानी राहा. देव तुला तिथे समृद्ध करेल. Isaac stayed in Gerar, God prospered him. इसा गरार प्रांतात राहिला ना, देवाने त्याला तिथेही समृद्ध केलं ना. The king could not have a harvest, but Isaac could have a त्या harvest. देशाच्या राजाला हंगाम नाही मिळाला, पण इसाकाला मिळाला. कसा? I mean, and he was a stranger in Gerar. आणि गरार प्रांतात हा इसाक अनोळखी होता, तिथला नागरिक पण नव्हता तो. Egypt was not his, आणि मिस्र देश काय त्याचा होता का? but the king could not get harvest मिस्र देशाच्या राजाला हंगाम नाही मिळाला, because it was famine. कारण दुष्काळग्रस्त जमीन होती आणि तिथे इसाकाला 100 पट He मिळालं. got 100 put. 100 पट मिळालं. 100 पट कशाला म्हणतात? Wherever you are, जिथे कुठे तुम्ही आहात, foreign land, strange land, फॉरेन मध्ये असा, परदेशात असा, परक्या देशात असा, you will prosper. नाही तर स्वतःच्या देशात असा, तुम्ही समृद्ध व्हाल. Whether you are a mother or a nurse, आई असा नाही तर नर्स असा. care for others, इतरांची काळजी घ्या, love others, इतरांवर प्रेम करा. have Christ's compassion in your heart. ख्रिस्ताचा कळवळा थोडा मनात ठेवा, हृदयात ठेवा जरा. Whether you are a king or a pauper, राजा असा नाही तर भिकारी असा. lead the people to Christ. लोकांना ख्रिस्ताकडे आणा, Tell लोकांना them, शिकवा, tell लोकांना them about God. लोकांना येशू ख्रिस्त सांगा, लोकांना देव सांगा, Amen. ते लोकांना सांगा. Try to minimize the work that you have been doing on this earth. आणि या पृथ्वीवर जे काही काम तुम्ही करताय ते थोडं कमी करा. As you age, जसं वयाने वाढत जाल तसं पृथ्वीवरची have you कामं, seen in the world वयाने वाढत जाल तसं पृथ्वीवरची कामं कमी करत जा. जगात तुम्ही पाहिलं असेल a big industrialist also, मोठा उद्योगपती सुद्धा when he's getting old, जर समजा वयस्कर आणि म्हातारा व्हायला लागला he wraps up many things. तर बऱ्याच गोष्टी ते बंद करतात. दे कॉल इट डाऊन साईज. का? कारण वयाने वाढत चालले ना, तर गोष्टी जबाबदारी आता कमी करा जरा. And then you find them just walking around here and आणि there. मग तुम्ही पाहता ती वयस्कर लोक अशी कुठेही चालत असतात, They're not running after business कारण व्यवसायाच्या मागे मग जात नाहीत की कर लिया, बहुत कर लिया, अभी नाही करणार. because they know कारण त्यांना माहित असतं all that they strived for, ज्या सगळ्यासाठी त्यांनी ही मेहनत केली nothing is going to give them at their pensioners' time. त्या कशातूनच त्यांना निवृत्त व्हायच्या वेळेला काही मिळणार नाही. And then some people have realized आणि काही लोकांना उमगतं, कळतं that they have got so much money की एवढा भरमसाठ पैसा आपल्याकडे आहे, that 100 generations can eat that money. माझ्या पुढच्या 100 पिढ्या खातील एवढं कमवलंय मी. And you worked for them आणि त्या पुढच्या 100 पिढ्यांसाठी तू इतका झिजला and you lost your soul. आणि तुझा जीव गेला. हा, तू एवढं नसतं केलं तरी चाललं असतं. 100 पिढ्या स्वतः कमावून खाल्ल्या असत्या ना. So every moment we spend on lesser things is a moment stolen from our destiny. तर ज्या दर वेळेला आपण या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त गुंतत जातो, आपल्या आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पातनं ती वेळ कमी होते. Amen. आमेन. There are certain things that I don't put my head into. काही गोष्टी असतात ज्यामध्ये मी माझं डोकं घालत नाही. If there is something wrong with my computer, माझ्या कम्प्युटरला समजा काहीतरी झालं, आता शेवटी मशीन आहे, होतं कधीतरी काही. some of my people say, Pastor, do like this, do like that. तर आहेत माझे काही लोक, ते मला सांगतात, पास्टर असं करा तसं करा. I said, I will do nothing. म्हणलं मी नाही काही करत, You come and do it and तू ये इकडे, तू करून दे आणि जा. fix it up for me and go. ये माझ्यासाठी फिक्स कर आणि जा. I don't want to learn. मला नाही That शिकायचं. 2 years I have to learn that. काय ते दोन वर्ष आता ते शिकू? There are many things to learn then. बऱ्याच गोष्टी असतात ना. टेक्नॉलॉजी तर सारखीच बदलते, इतकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. मी काय आता माझं वेळ त्याच्यात घालू? तू कर See, और जा. we had simple phones in those times. त्या काळी कसे आपले साधे फोन होते ना. But today, आज ट्रिंग वाले साधे it फोन is होते. so difficult. आज काय अवघड झालं हो. They wanted अवघड. to make it easier, but ना. it's become more difficult. म्हणजे सोपं करायचं होतं त्यांना, पण अवघडच होऊन बसले हो. अवघड म्हणजे जामच अवघड झालंय हो. कोणी कोणाची तोंडच बघत नाही ना, घरात ना दारात. See, वो फोन इतना देख रहे, मुंह देखने को टाइम नहीं एक दूसरे का. to call the number, you have to go through so many हा ना, things. एखाद्याचा नंबर कॉल करायचा म्हणजे बरंच काही. Amen. पूर्वी बरं होतं, एक डायरी असायची, त्या डायरीत नंबर लिहिलेले असायचे, त्यातनं पण पटकन असायचं, एक्सचा नंबर आहे का, फिरव रे. आता म्हणजे हो इतनी बड़ी स्टोरी, तूने सेव किया क्या, सेव किया रहेगा तो फिर वो पॉपअप होएगा. अरे हमने नहीं किया. Look at the people's needs. लोकांच्या गरजा Pray बघा, for them every day. लोकांसाठी प्रार्थना करा, Counsel to them. त्यांना सल्ला द्या,
लोकांना सल्लामसलत करा की हे तुला जगण्याचे मार्ग शिकवतो. I will help you. I will तुला मदत counsel. करतो, मी तुला सल्ला देतो, मी तुझ्या डोक्यात थोडंसं ज्ञान घालतो, ये. Because if you are serving others, you are serving for His glory. कारण तुम्ही दुसऱ्यांची सेवा जेव्हा करताना त्याच्या गौरवासाठी ते करत And you असता will never lose in life. आणि मग आयुष्यात तुम्ही कधी पराजय होणार नाही, कधीच नाही. Live today as if you are answerable to God tomorrow. आज असं जगा ना की जणू उद्या तुम्ही देवाला उत्तर देणे आहात, असं जगायचं आज. ती जाण सारखी पाहिजे की मी देवाला उत्तर देणं आहे. And do every job as doing unto the Lord. आणि प्रत्येक काम करताना देवासाठी करत आहात असं म्हणून करा. And then you will stand strong. म्हणजे तुम्ही एकदम बळकट उभे राहाल. Help people for God's sake. लोकांना मदत देवा खातर करा. Help people for the kingdom's sake. लोकांना मदत देवाच्या राज्या खातर करा. Not to build up my own kingdom. बाकी स्वतःचं राज्य बांधायला नाही. And that is how you fulfill your destiny. अशा रीतीनं तुमच्या आयुष्याची दिशा आणि संकल्प तुम्ही पूर्ण कराल. Keep your eyes on that one task. डोळे त्या एका कामावर ठेवा. God, देव God. देव 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 Is God in it? देव आहे का ह्याच्यात? What would Jesus do if He was doing this? येशू या परिस्थितीत असते तर येशूंनी काय केलं असतं? So while your servant was busy here and there, तर तुमचा तो दास इकडे तिकडे कामात व्यस्त असताना he disappeared. हा कैदी गेला पळून. He's gone. कैदी निसटला. कैदी निसटला. One day we will say then, एके दिवशी मग आपण म्हणू we have lost because we let lesser things distract us. आम्ही हरलो, कारण की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही डिस्टर्ब होऊन बसलो ना, मग आम्ही हरलो. ज्या गोष्टींना महत्व द्यायला नको नको See the नको youngsters होतं. today. अलीकडची तरुण मुलं मुली बघा ना, They spend their early years chasing games and gossips. लवकरची वर्ष त्यांची जी असतात ती सगळी चुगल्या करणं आणि हे गेम्स वगैरे खेळणं ह्याच्यात जातात. Say, but I praise God, our children who are growing in the Lord, they know what the truth is. पण मी देवाला धन्यवाद देतो की आपली मुलं मुली जेव्हा जी प्रभूमध्ये वाढतायत त्यांना कळलेलं आहे सत्य काय आहे. Say, they are involving themselves in God's work. स्वतःला देवाच्या कामात व्यस्त करतायत. प्रेज गॉड फॉर दॅट. See, because in your early age, in the age, during the age of 20 or 30, कारण तुमचा जो लवकरचा काळ असतो ना, 20 म्हणा 30 you have great energy. शक्ती खूप great असते अंगात. potential. अंगात एनर्जी असते, अंगात कुवत असते, 20 30. And there is a kind of aura that you carry that I can do everything. आणि एक ओरा असतो त्या काळात 20 मध्ये 30 मध्ये एक हे असतं की नाही मला सगळं करता येईल, मी करीन. But let not pride seep into us. पण त्यात आणि गर्व येऊ देऊ नका. Some people spend their days partying and going around with friends, eating and drinking. काही लोक मात्र आपली सगळी वेळ मित्रांसोबत मैत्रिणीसोबत इकडे जा तिकडे जा पार्टी कर पी खा And ह्याच्यात- Bible says in Ecclesiastes 12:1, remember the Creator in the days of your youth. आणि बायबल तर म्हणतो उपदेशक 12:1 मध्ये की हे तरुणा तुझ्या तारुण्यात तू तुझ्या निर्माणकर्त्याला स्मर. Say. And that's why we need to bring our children to church. म्हणून आपण आपल्या मुलांना चर्चला आणायला पाहिजे. They need teachings, they need hugs, आपल्या मुलांना त्या मिठ्या पाहिजे, त्या मुलांना ते शिक्षण पाहिजे, they need bedtime prayers. त्या मुलांना रात्रीच्या वेळेला केलेल्या प्रार्थना पाहिजे, झोपायच्या अगोदर प्रार्थना करणं They should पाहिजे. see you praying. त्या मुलांनी तुम्हाला सुद्धा प्रार्थना करताना पाहिलं They पाहिजे. should see you reading the Bible. त्या मुलांनी तुम्हाला बायबल वाचताना पाहिलं पाहिजे. Because कारण they learn faster when you practice on your own. जेव्हा तुम्ही सराव करताना तेव्हा ती मुलं तुमच्याकडे बघून पटकन शिकतात. आमेन. Every night we pray. रोज रात्री आम्ही प्रार्थना Every करतो. morning I pray. रोज सकाळी मी प्रार्थना करतो. If you're always rushing to work and emails and chores and errands, पण तुम्ही सारखंच जर कामात इसका मेल आया, इसका व्हाट्सएप आया, इसका SMS आया, इसका DM आया, we are wasting our time. वेळ वाया जाते रे. As it is, nobody is interested in us. एक तर आपल्यामध्ये कोणाला एवढा इंटरेस्ट पण नाहीये जेवढं ते दाखवतायत. आपल्याला वाटतं अरे बापरे या लोकांना माझ्यात किती इंटरेस्ट आहे. Oh, so many comments are. Who is bothered actually? कितने कमेंट आए Nobody मेरे is bothered गाने about your मेरे life. गाने में बहुत कमेंट आए. कोणाला काय All that पडलेलं styles you may नाही. stand like this photo, like that हो ना. photo, this photo. कोणाला काय Nobody is पडलेलं नाही. bothered. कोणाला काय पडलेलं नाही तुझ्या It's जीवाची all actually. photoshopped also. Some हो of ना. them, some in reality they are something else in हो, the. खरेपणात वास्तविकतेत काहीतरी वेगळंच असतं आणि ते सोशल मीडियावर काहीतरी भलतंच येतं. ते भलतं टाकतात आणि आपण And so, कमेंट. once the kids grow up, मग ती मुलं मोठी झाली that window never reopens. की ती खिडकी परत कधी उघडत नाही. वो विंडो फिर कभी नाही खुलता. Why you'll put your old age photo there? हा ना. तुम्ही कशाला आपल्या म्हातारपणीचा फोटो टाकाल. But people some do.
काही That लोक also. टाकतात तरी, काही लोक तरी टाकतात. त्या सोशल मीडिया की दुनिया ही अजब गजब आहे बाई. See, anything can happen anytime. कधी काही होऊ शकतं. Your wealth राजकीय. can disappear anytime. Your health can disappear anytime. एक लक्षात ठेवा, सध्याचा काळ असा आहे की कधी काही कुठेही कोणाही सोबत होऊ Your शकतं. hearts can fail anytime. धनसंपत्ती कधी निघून जाऊ Your शकते clear minds can grow slow. आणि हृदय कधी बंद पडू शकतात. कधी काही होऊ शकतं. मन नीट चालणार नाही, मन चालणं बंद होईल. But God can save us in all these पण things. देव या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला तारू शकतो, वाचवू शकतो. If I follow Him, He will save me in all these जर मी things. देवामागे चालत राहिलो तर देव या सगळ्या गोष्टीतनं मला सुरक्षित ठेवेल. देवाला जागा द्या आयुष्यात, मनात, Because हृदयात. every stage of your life, it offers you many opportunities. का आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला तुला अनेक संधी मिळत असतात. Either to serve the world or to serve and glorify God. कसली संधी? एक तर जगाची सेवा करायची संधी, नाही तर देवाला गौरव द्यायची संधी. Amen. अनेक संधी आपल्या मार्गात येतात. Lots of choices we have to make in खूप this world. निवड आपल्याला या जगात करावी लागते. The wise make the right choice. आणि जे सुज्ञ शहाणे असतात ते योग्य निवड करतात. See, I told you, मी सांगितलं you तुम्हाला, cannot make everybody happy. तुम्ही सगळ्यांना ऍट अ टाइम खुश नाही ठेवू शकत. See? सब लोग एक साथ मेरे पे खुश नहीं हो सकते. Never. नहीं होना. किसी को मैं भाती हूँ, किसी को नहीं भाती हूँ. You cannot meet everyone at one time. सगळ्यांना एका वेळेला आपण भेटू नाही शकत. I'll meet you at 5 o'clock. I'll meet you at 5 o'clock. म्हणजे You cannot. सगळ्यांना 5 वाजताची अपॉइंटमेंट मी देऊ शकतो का आणि भेटू शकतो का? नाही. Guard your time for God. तुमची वेळ जरा देवासाठी सुरक्षित ठेवा. Say no to distractions. आणि जे हे विचलितपणा आहे ना त्याला नकार द्या, नकार. Don't let small tasks steal your big life's purposes. लहान कामांना तुमच्या आयुष्याच्या मोठ्या संकल्पांपासून दूर करू देऊ नका. Pets are lovely, but their destiny don't match with us. पाळीव प्राणी सुंदर असतात, पण त्या प्राण्यांच्या आयुष्याच्या दिशा आणि आपल्या दिशा जुळत नाहीत. देयर इज नो मॅचिंग व्हॉटसोएव्हर. Don't drop God's work to pick them up. देवाचं काम सोडू नका त्या जनावरांना उचलायला आणि पाळायला. Amen. आमेन. Don't chase your parrot's destiny. तुमच्या पोपटाच्या आयुष्याच्या दिशेमागे चालू नका. Your job is to serve God, तुझं काम काय आहे? देवाची सेवा करणं. not to run every time Coco calls. दरवेळेला कोकोनी हाक मारली की जाणं नव्हे. देवाने हाक मारल्या येईना, कोको ज्या केला पर जीव देतो या. असं नको. देव हाक मारतोय ना. See, Paul says पॉल म्हणाला in 2 Timothy 2:4, 2 तिमोथी 2:4 a good soldier of Christ does not get tied up in civilian affairs. 2 तिमोथी 2 अध्याय 4 वचन. कोणी लढाईस लागलेला माणूस संसाराच्या कार्यांमध्ये गुंतत नाही, यासाठी की ज्याने त्याला निवडून सैन्यात घेतलेले आहे त्याला त्याने संतोष व्हावे. See that? बघा, There are many distractions. तसं तर अनेक गोष्टी विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. I will not let my parrots cry silence my Savior's call. आपलं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी अनेक आहेत, पण त्यात मी माझा कोको किंवा पक्षी मला हाक मारतोय म्हणून देवाची हाक मी त्यात बंद नाही करणार आहे. Because your destiny is greater than a cat's scuttle. कारण की तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा त्या मांजरीच्या मिठीपेक्षा मोठी आहे. Serve God first. पहिलं देवाची सेवा करा. Pets can wait for a few minutes. पाळीव प्राणी जरा 5 मिनिटं वाट बघू शकतो. A soldier will first answer his captain, एखादा सैनिक पहिला आपल्या कॅप्टनला उत्तर देईल not anybody else. आणि कोणाला नाही. हजेरी पहिली वर ठोका. Be the master of moments. तुम्ही क्षणांचे धनी बना. Let that moment not be your master. तो क्षण तुझा धनी होता कामा नये. त्या क्षणाचा धनी तू बन. Guard your time or you lose your best. तुझ्या वेळेचं रक्षण कर, नाहीतर अतिउत्तम वेळ अशी निघून जाईल बेटा. Every season offers gifts. प्रत्येक ऋतूमध्ये देणग्या येतात. Use them before they are gone. त्या देणग्या जाण्या अगोदर वापर तर खऱ्या. Right now say no to distractions, आता या वेळेला सगळ्या लक्ष विचलितपणाला नकार दे, so that later on you will never regret. की मागाहून तुला पस्तावा होऊ नये. When I am old, I don't want to regret. मी अगदी म्हातारा झाल्यानंतर मला पस्तावा करत बसायचं नाहीये Oh, why did I lose my precious की time? का माझी मौल्यवान वेळ मी सगळी अशी वाया घालवली. Catch your calling early. तुझं पाचारण लवकरच समजून घे Don't let it slip away. आणि ते पाचारण असं जाऊ नको देऊ. Stay focused in your youth, त्या पाचारणात तुझ्या तारुण्यामध्ये लक्ष केंद्रित करून राहा. in your family, in your work, and serve God now. तुझ्या फॅमिलीमध्ये, तुझ्या परिवारामध्ये, तुझ्या नोकरीमध्ये, सगळ्यामध्ये लक्ष केंद्रित करून आत्ता
देवाची सेवा कर. Because opportunities fade very fast. कारण संधी फार लवकर निघून पण जाते. You have to grab with both hands. आलेली संधी पटकन जाते सुद्धा बेटा. आलेली संधी दोन्ही हातांनी धर. Amen. आमेन, आमेन, आमेन. Otherwise one day we will say, नाहीतर एके दिवशी आपण म्हणू, it's gone. झालं, गेलं, संधी गेली, It's gone. संधी गेली. Your servant was busy here and there and it disappeared. तुझा दास इकडे तिकडे व्यस्त होता आणि संधी गेली. असं Because नको. many of us have reached that age का आपल्यातले अनेक जण आता त्या वयाला पोहोचलेत, only to realize फक्त हे उमगून आणि समजून घ्यायला that the time we did not spend for Christ is gone forever. की ख्रिस्तासाठी जी वेळ आपण नाही घालवली ती कायमची गेली हो. Because our candle now burns low. का आता आपली मेणबत्ती हळू पेटतीये. वय सगळ्यांना लागतं. And yet for some their work for God has just begun. आणि काहींसाठी तर देवाचं कार्य त्यांनी आत्ताशी कुठे सुरू केलंय. The candle is almost gone 3/4. मेणबत्ती त्यांची 3/4 गेली. Only 1/4 is there. 1/4 बाकी आहे फक्त. And they say now I'm planning to work for आणि God. तेव्हा ते ठरवतात आता मी देवाचं काम करणार आहे. Missed souls. हा, किती सारे आत्मे तुम्ही गमावले. Thousands have died because of our distractions. आपलं लक्ष विचलित झाल्यामुळे हजारो लोक नाशात गेलेत. लक्षात ठेव. Without hearing the gospel. शुभवर्तमान न ऐकता हजारो लोक, माझं लक्ष किंवा आपलं लक्ष इकडे विचलित झालं, तिकडे विचलित झालं म्हणून नाशात गेलेत. How many were in a family, at a work or on street, किती जण आपल्या परिवारामध्ये कामाला होते का रस्त्यावर होते, whom we could have helped, की ज्यांना आपण मदत करू शकलो असतो, but we never did, we never tried. आपण नाही कधी केली, आपण प्रयत्न सुद्धा केला नाही. Now they are gone आता ते गेले and our chance to reach them is lost. आणि आपल्याला जी संधी होती त्यांच्यापर्यंत पोचायची ती पण गेली. Amen. असं नाही ना, हातात संधी Some असताना people had साधा. great dreams to serve God. काही लोकांची स्वप्न मोठी असतात की मला देवाची सेवा करायची, मला देवाची सेवा करायची आहे. They had plans sketched out with passion and purpose, सॉलिड प्लॅनिंग असतं, आवेशाने त्यांनी सगळा प्लॅन, सगळ्या योजना आखलेल्या असतात. yet they put it off तरी ते सगळं बाजूला ठेवतात because they got busy with lesser tasks, कारण की छोट्या छोट्या कामांमध्ये बिझी झाले. and those ideas died आणि मग त्या कल्पना होता होता मेल्या without seeing the light. आणि अजिबात त्याला काही ते स्वप्न साकारलंच गेलं नाही. The moment God speaks, get up and run. मी काय म्हणतो, ज्या क्षणाला तुला कळतं की देव तुझ्याशी बोललाय, उठ आणि पळायला लाग. Just this week, याच आठवड्यात during this Palki time, पालखीच्या वेळेला roads were blocked सगळे रस्ते ब्लॉक होते ना. because crowds like river people were flocking all over the शुक्रवारी place. पालखी होती आणि इतका लोकसमुदाय बापरे. We happened to be out on that day, आणि त्या दिवशी असं झालं की आम्ही गेलो बाहेर on Friday. शुक्रवारी. From all the village people had just, आता गावोगावून लोक Come. सगळे पालखीला आलेले होते. and so my wife and I tried every street, मग आम्ही आणि माझ्या बायकोनी सगळे प्रयत्न केले, सगळ्या रस्त्यांचे प्रयत्न केले, but पण all the roads were blocked. सगळेच रोड ब्लॉक होते हो. And our driver Ajay was trying to find out a way. अजय बेचारा रास्ता ढूंढा ढूंढा, वो गूगल भी ठीक से मैप नहीं दिखा रहा, इधर खुला है बोलता है, उधर जाते उधर बंद है, Everywhere it was closed. सब जगह बंद है, रास्ता ही बंद है. So we were near the court area, आम्ही शिवाजीनगर कोर्टापाशी लक्ष्मी रोड, बालगंधर्व वगैरे ना त्या बाजूला होतो. and I told Ajay, let's take the metro. तर मी अजयला म्हटलं, अजय एक काम करते, मेट्रो में जाते बेटा. म्हटलं अकेला नहीं जाना है, अजय साथ में आएगा तो जाएंगे, नहीं my तो अपन wife जाएंगे shook नहीं. her head. She said, no, too many people know you. It's मी too म्हटलं, risky. मी तुम्हाला एकट्याला मेट्रोत घेऊन जाणार नाही. अजय जर गाडी पार्क करून आपल्या बरोबर आला मेट्रोच्या आत तर आपण जाऊ. I said, we will at least have an experience. Let us go. असं म्हटलं, नाही नहीं जाएंगे ना, अनुभव आएगा. मला आपकी जान बहुत बड़ी है, अनुभव करना क्या अपने And को. so somehow then we got into the train. मग अजयनी गाडी लावली एकीकडे आणि आम्ही गेलो There मेट्रोच्या was स्टेशनवर. so much of rush. अरे मेट्रोच्या डब्यात चढलो, एवढी The- गर्दी, एवढी गर्दी. The compartment was एवढी overloaded गर्दी. with people. ऐसा कंपार्टमेंट में अशी गुरड I mean- कोंबल्यासारखी माणसं. You know, there is no line to enter in and line to आणि walk out. आपल्याकडे कोणी लाईन पाळतच नाही ना, म्हणजे सगळे जागीरदार आणि बाजीराव सगळे Say- असे एक साथ घुसतात आणि एक साथ Like if बाहेर. you go abroad, फॉरेनला गेलं की कसं असतं, when the door opens, दार उघडलं, you stand in a line. लाईनी असतात साईड. The people who are in first come out, जे आतमध्ये असतात ते अगोदर बाहेर येतात and then we who are out go in. आणि मग बाहेरचे एक एक करून आत Here येतात. both coming हा. in and going out all म्हणजे are वा वा, together. असा संगम झाला येणाऱ्यांचा आणि जाणाऱ्यांचा.
की मी म्हटलं किधर फस गया अजय. I mean, here there are no rules. आपल्या इथे नियम नसतात आणि त्या उसमें एक सेल्फी निकाल रहा मेरे And then साथ. one fellow was taking a selfie. I thought, Felish, now this कारण त्याने fellow knows. बघितलं आम्हाला तर तो YouTube वर बघतो म्हणे आम्हाला आणि असे आम्ही एकाला एक खेटून उसने फोन I निकाला. was trying to hide my face that हो nobody ना. will see me. बस मैंने बोला यही कारण है मैं आपको लेके घूमती नहीं अकेले, या ऐसा हो जाता सर. And then मग my wife whispered to me माझी बायको मला म्हणाली and she said, म्हणाली these people live in darkness. हे So सगळे many of किती them. अंधारात राहतात We बघा must tell पास्टर. them about the light. आपण त्यांना प्रकाशाविषयी सांगायला पाहिजे. मला तर असं झालं भजनच सुरू करू अभि मी तिथे येशूचं. See, and I was telling her, आणि मी तिला म्हणालो only Peter and Jayashree will not do it. फक्त पीटर आणि जयश्री थोडे पुरे पडणार आहेत. We need a mob. आपल्याकडे तेवढा जमाव पाहिजे. कारण सगळे माळकरी गावकरी सगळे चढले होते त्या डब्यामध्ये. गच्च And भरला then- होता डबा. There was a purpose for God taking me in. हा तर देवाचा काहीतरी संकल्प होता बरं का देवाने आम्हाला असं मेट्रोत नेण्यामागे. Because later on I went home and I prayed. कारण नंतर घरी जाऊन जे ओझं आलं ना मी प्रेयर केली. I said, Lord, raise म्हणलं up प्रभू more laborers. अजून कामगार उभे कर. They are mobs here, like किती sheep मोठा- without a shepherd. किती मोठा जमाव आहे हा. अशी मेंढरं सगळी ज्यांना मेंढपाळ नाही. And it was real pain for me. अशा कळा लागल्या ना Not हृदयाला. because they were pushing me, but there were people walking in darkness. म्हणजे डब्यामध्ये त्या मेट्रोमध्ये धक्काबुक्की होत होती म्हणून नाही, पण हे सगळे अंधारात राहतायत. ती एक कळ लागली See, हृदयाला. God has given all of us a dream. बघा देवाने आपल्या प्रत्येकाला स्वप्न दिलंय. Bring your dreams to life before they disappear. ती स्वप्न नाहीशी होण्या अगोदर त्याला जीवन द्या. क्या जिंदगी Use बर्बाद your आहे. gifts now. आत्ता त्या देणग्या ती दान वापर. आत्ता वापर. Wasted talents are equal to buried talents. वाया गेलेल्या देणग्या म्हणजे पुरलेल्या देणग्या आहेत. त्या कलांचा काय वापर आहे जर तू वापरतच नाहीये. Live each year for Christ. दरवर्षी ख्रिस्तासाठी जग. So none of the years are wasted. म्हणजे कुठलंही वर्ष आपलं वाया जाऊ नये. Eh? दरवर्षी येशूसाठी जग. Some people, काही लोक they are born again today. आज त्यांचा नवीन जन्म झाला. After 10 years, they get water baptized. 10 वर्षानंतर पाण्याचा बाप्तिस्मा होतो. Another 20 years, baptism of the Holy Spirit. अजून 20 वर्षानंतर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. Another 10 years thinking whether we should serve God. अजून 10 वर्षानंतर विचार करायला लागतात देवाची सेवा करू का नको. It's like marriage. हे लग्नासारखं झालं. I will get married. I will get मी married. करीन लग्न. मैं करेगा करेगा कभी Finally, they never get married. करतच नाही. कभी करेगा करेगा से शादी हो जाती है क्या. करने से होती ना बेटा. करेगा करेगा से नहीं And होती. then people don't speak. आणि लोक बोलतच नाहीत. You have to speak hope to souls before they also slip away. असं नाही. ते सुद्धा निसटून जाण्या अगोदर तुम्ही त्या लोकांना आशा द्या ना. Your waiting will not save them. तू वाट बघून थांबलाय त्यात ते काही तारले नाही जाणार आहेत. Make every moment count for eternity. प्रत्येक क्षण अनंत काळासाठी हिशोबात घे. Let your life's last words be, I ran well for Christ. तुझ्या आयुष्याचे शेवटचे शब्द तुझ्या शेवटच्या श्वासाला असे असले पाहिजेत की मी खूप छान प्रभूसाठी धावलो. Amen. I ran well for Christ. मी माझी शर्यत ख्रिस्तासाठी छान धावलो. असे शब्द पाहिजेत. No excuses. कारण लावायची This नाही. man made an excuse. या माणसाने कारण लावली. You know, I was busy here and there. हा No दास म्हटला excuses. कारण लावू नका. तो दास काय म्हटला नाही मी I कामात was होतो. busy with doing this and that. नाही मी इकडे तिकडे कामात बिझी झालो. No. अरे तो निसटला ना कैदी. ते कैदी गेले ना बाबा. See, that is not a good excuse, a real excuse. हे It's काही a चांगलं lame कारण नाही. excuse. हे काही चांगलं आणि खरं कारण नाही. हे लंगड पांगड कारण आहे. Amen. आमेन. Being busy with any other thing still will not justify if you don't do the main thing. बाकी कुठल्याही कामामध्ये व्यस्त होऊन या एका गोष्टीचं न्यायीकरण होत नाही की तुम्ही जे करण्यासाठी पाचारित आहात ते जर तुम्ही करत नाहीये तर बाकी कारण लावू नका. नहीं ऐसा हो गया, नहीं टाइम नहीं मिला, नहीं वो मिल गए, नहीं ये मिल गए. नहीं नहीं कशाला. Just close your eyes and say, डोळे बंद करा आणि म्हणा Father, बापा I confess the moments I lost to distractions. जे क्षण माझं लक्ष विचलित झाल्यामुळे वाया गेले ते मी आज कबूल करतो. Forgive me for wandering here and there. मला क्षमा कर. इकडे तिकडे मी भटकलो त्याबद्दल. Clean my heart माझं हृदय स्वच्छ कर and set me on solid path. आणि मला भक्कम मार्गावर आणून ठेव. Dear Holy Spirit, प्रेमळ पवित्र आत्म्या breathe
fresh purpose back into my life. माझ्या आयुष्यावर ताजा संकल्प परत फुंकर. Turn my eyes back to what really matters. माझे डोळे परत अशा गोष्टींकडे आणून लाव की ज्या गोष्टींमुळे खरोखर फरक पडतो. We remember Jesus what you said. आम्हाला आठवतं येशू तू काय म्हणालास. Don't you know that I should be about my father's business? येशू तू 12 वर्षाचा असताना आपल्या पालकांना म्हणालास तुम्हाला ठाऊक नाही मी माझ्या बापाच्या व्यवसायात असायला हवं. Lord, प्रभू keep me from every busy trap. मला सगळ्या व्यस्त करणाऱ्या जाळ्यातनं बाहेर ठेव. I will not let small stones bury my mountain. लहान दगडांना मी माझ्या मोठ्या डोंगरास पुरू देणार नाही. Today I choose my one great work for God. आज मी माझं एक मोठं देवाचं काम निवडतो. My life is a gift from you. माझं जीवन तू मला दिलेली देणगी आहे. My time is a gift from you. माझी वेळ माझं आयुष्य तू मला दिलेलं वरदान आहे. I want to guard it well मला ते चांगलं सुरक्षित ठेवायचं आहे. and spend it only on my true calling. आणि फक्त माझ्या खऱ्या पाचारणावरती मला ते खर्ची पाडायचं. In the name of Jesus, येशूंच्या नावात distractions have lost their power. येशूंच्या नावात माझे लक्ष विचलित होणं जे आहे ते सामर्थ्य सगळं गेलंय. I stand firm, मी खंबीर उभा आहे. focused on my eternal destiny. माझ्या अनंत काळच्या दिशेकडे लक्ष ठेवून I will stay true to my mission. मी माझ्या कामाला खरा राहीन. I won't be busy here and मी there इकडे तिकडे व्यस्त नाही राहणार. while my destiny waits. माझी आयुष्याची दशा माझी वाट पाहत राहिली आणि मी इकडं तिकडं कामात व्यस्त नाही होणार. I will run this race. मी शर्यत धावणार I will keep the course. आणि मी माझी धावपट्टी राखणार I will end it well. आणि मी चांगला अंत करणार आहे. Devil, सैताना you cannot put busyness in me. तू नाही ही व्यस्तता माझ्यात टाकू You शकत. cannot distract me. तू नाही माझं लक्ष विचलित करू शकत. You cannot change my focus. तू नाही माझं लक्ष विचलित करू शकत. Fixing my eyes on Jesus, माझे डोळे मी येशूंवर लावले the author and finisher of our faith. जो आमच्या विश्वासाचा आदी आणि अंत आहे. ऑन माय वे टू हेवन आय एम नॉट गोइंग टू बी मूव्ड. I'm not going to beat in the air. मी नाही हवेत बुक्या मारणार. I will do what you have called me to do. तू जे करायला मला बोलवलंयस ते मी करणार. Say, I will pray every day. म्हणा मी रोज प्रार्थना करीन. I will read the Bible every मी day. बायबल रोज वाचीन. I will speak to one person about you. एका तरी माणसाला मी रोज तुझ्याविषयी सांगेन. I will come to church. मी चर्चला येईन. I will partake in the breaking of bread. प्रभू भोजनात मी भाग घेईन. I will be the light and the salt of the earth. मी या जगाचा प्रकाश आणि मीठ बनीन. I will pray for people, मी लोकांसाठी प्रार्थना करीन. encourage them, मी त्यांना प्रोत्साहन देईन. love them, त्यांच्यावर प्रेम करीन. forgive them, त्यांना क्षमा करीन. counsel to them, त्यांना सल्ला देईन. and be a blessing to everyone. आणि सगळ्यांसाठी मी आशीर्वाद बनेन. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी Amen मागतो. and amen. Praise आमेन. God. आमेन. Thank you. देवाला धन्यवाद. आमेन. We will avoid the here and there busyness. आपण हे इकडे तिकडे कामात व्यस्त होतोय ना ते टाळूया. Hey. There was no perfect job given there. It was just said here and there. काही कामाची नोंद तिथे केलेली नाहीये की तो दास कशामध्ये व्यस्त झाला. फक्त असं लिहिलंय इकडच्या तिकडच्या कामात बिझी झाला. इकडचं तिकडचं means not very important work. इकडचं तिकडचं काम म्हणजे फारसं काही महत्वाचं काम नव्हतं. So there are many works that are not very important. तर अशी अनेक कामं आहेत जी ऍक्च्युली महत्वाची नाहीच आहेत. We could avoid it also. आपण ती टाळू सुद्धा शकतो. Amen. आमेन. Don't compromise your praying time and your reading time. तुमची प्रार्थनेची वेळ, बायबल वाचनाची वेळ, त्याच्यावर रद्दबदल करू नका. When God speaks, देव जेव्हा बोलतो obey. तेव्हा आज्ञा पालन करा. God Amen. spoke to me on 23rd September 1989. 23 सप्टेंबर 1989 साली देव माझ्याशी बोललाय. I heard his audible voice मी देवाचा आवाज ऐकलाय क्लिअर. because I was praying for about 8 to 9 months, कारण मी प्रार्थनेत होतो. 8 ते 9 महिने जवळजवळ मी प्रार्थनेत होतो. asking him देवाला विचारत होतो what he wants me to do. की काय हवंय तुला माझ्याकडनं, मी काय करू. That was the time he revealed the plan he had for me. त्यावेळेला देवाने 23 सप्टेंबर 1989 साली त्याची माझ्यासाठीची योजना मला प्रगट केली. It was not that I just jumped because everybody was doing it. असं काही नाही की त्या काळामध्ये प्रत्येक दुसरा तिसरा माणूस फुल टाइम मध्ये येत होता आणि उड्या मारत होता म्हणून मी आलो. माझं असं नाहीये.
Calling is different, पाचारण वेगळं असतं बेटा. but working for God, everybody should work. देवाचं काम तर सगळ्यांनीच करायचं असतं, पण कॉलिंग पाचारण वेगळं असतं. Gifts He has given all of. बघा, कलागुण देणग्या देवाने सगळ्यांना दिल्या आहेत. From the day you are born again, you should start using your gifts. ज्या and दिवशी talents. तुमचा नवीन जन्म होतो त्या दिवसापासून तुम्ही तुमच्यातल्या कला देवासाठी वापरायला लागा. Amen. आमेन. And after He showed me that vision, आणि देवाने तो दृष्टांत मला दाखवल्यानंतर I drew the drawing that He showed me, एक चित्र देवाने मला दाखवलं. ते चित्र मी काढलं, and I kept it in my wallet. माझ्या पाकिटात ठेवलं. I think so. Just 5 years back, I lost it. आता एक 5 वर्षांपूर्वी माझ्याकडून ते कुठेतरी हरवलं. I don't know where it went. आय नो वेअर इट वेंट. ते हरवलं कुठेतरी. But you need to just immediately say yes to God. पण तुम्ही ना प्रभूला लगेच हो He द्यायला speaks in शिका. your heart also. हृदयामध्ये पण प्रभू बोलतो. And you don't need to wait till He speaks. देव बोलेपर्यंत वाट बघायची गरज नाही. Be in the field. शेतात, अरे तू फील्ड पे हजरतो रे. Be in the field. फील्ड वर राह तर सही ना. Call will come. पाचारण येईल हो. And start serving Him with all your heart. संपूर्ण हृदयाने सेवा करायला लागा. Amen. बट जो हाजीर है ही नहीं. Even in the church, whatever work you चर्च can मध्ये do, do सुद्धा it. जे काही काम करता येईल करा. Amen. सगळ्यातच नको 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 नन्ना का पाडा सब में नाही. करा ना. We have to end well. आपण समाप्ती चांगली करायची आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Because our final destination is there. कारण सरते शेवटचा मुक्काम आपला कुठचा आहे माहिती आहे ना. Come. Let us worship the Lord. चला देवाची आराधना करूया मग. आमेन. तुझसे ही प्रेम करूं, तुझसे ही प्रेम करूं यीशु, तुझसे ही प्रेम करूं, तू ही महान हो यीशु, चरणों में आराधना मैं करूं, वचन को तेरे मनन कर लूं, हालेलुया. चरणों में आराधना मैं करूं, वचन को तेरे मनन कर लूं, चाहे कोई भी तूफान आने से मैं नहीं घबराऊंगा, हालेलुया. आमेन. तेरी सेवा नहीं छोड़ूंगा, सेवा नहीं छोड़ूंगा. हालेलुया. आमेन. Thank you. गाओ हालेलुया, शखरम उरबा खराबा गाओ शबा. हालेलुया. Lift up your hands and sing. Lift up your hands and sing. Hallelujah. गाओ हालेलुया. Sing. तेरे ही मार्गों पर चलूं. तेरे ही Yes. मार्गों पर चलूं, तेरी ही महिमा में गाऊं. तेरी ही महिमा में गाऊं, Oh, hallelujah. तेरे ही सामने झुकूं. झुकूं यीशु, और पीछे कभी ना और मुड़ूं. पीछे न हटूं, Never to turn back. Never to turn back. और पीछे न हटूं. Hallelujah. रबा खराबा शंदा महांदरो कोलो. गाओ Libera baba हालेलुया. खराबा. Makara baba sakaraba. Da baba baba baba. गाओ हालेलुया. Makara shakaraba sandoro kolo. गाओ हालेलुया. गाओ हालेलुया. मार्गों पर चलूं, Thank you. तेरी ही महिमा में गाऊं, तेरे ही सामने झुकूं, और पीछे न हटूं. Beloved people, माझ्या प्रियानो, food has to be cooked
Work has to be done. स्वयंपाक तर करायलाच लागतो, काम नोकरी धंदाही करायचंच आहे. One day your children will grow up. एके दिवशी तुमची लहान मुलं मोठी होणार आहेत, They will go away. मग ती निघून जातील, घर रिकामं होईल, You will be alone. तुम्ही एकटे पडाल. Finally, you will realize, मग सरते शेवटी तुम्हाला समजेल I did for everyone, की मी सगळ्यांसाठी केलो, but for the kingdom I did nothing. पण देवाच्या राज्यासाठी काहीच नाही केलं. What is the use? काय फायदा झाला? What will it profit a man if he gains the whole world and loses his own soul? संपूर्ण दुनिया कमावली रे आणि स्वतःचा जीव गमावला. हा व्यवहार किती भारी पडला. Lord, प्रभू, we want to live for you. आम्हाला तुझ्यासाठी जगायचंय, We want to live. आम्हाला तुझ्यासाठी जगायचंय. दॅट्स इट. Father, दे give बाप्पा, us your grace. आम्हाला तुझी कृपा दे, Give us your mercy. आम्हाला तुझी दया दे, Give us your strength. आम्हाला तुझी ताकद दे, Give us your power. आम्हाला तुझं सामर्थ्य दे, Help us आम्हाला मदत to कर. change this land, हा देश आम्हाला बदलायचा to be आहे. a blessing to somebody. कोणासाठी तरी आम्हाला आशीर्वाद ठरायचा आहे. Father, दे बाप्पा, you have kept us Tu- strong, healthy. तू आम्हाला सबळ आरोग्यवान ठेवलंयस, You have given us things. गोष्टी दिल्या आहेत, सगळं दिलंयस, हातपाय धडधाकट आहेत. We want to focus on you, Master. तुझ्यावरच लक्ष लावायचंय. दे बाप्पा, Help us. मदत कर आम्हाला, Help us. मदत कर आम्हाला. Every day is passing away. रोजचा दिवस निघून चालला. Your word says तुझं वचन म्हणतं the fashion of this world is passing away. या जगाची रहाटी नाहीशी होत चालली. The fashion of this world is passing. या जगाची फॅशन नाहीशी होत चालली रे. It's all going away. सगळं नाहीस होत चाललं बेटा. Today's fashion is outdated tomorrow. आजची फॅशन उद्या आउटडेटेड होते And the old fashions come back. आणि जुन्या फॅशन परत येतात. Nothing is new under the sun. सूर्याखाली नवीन काही नाहीये. What was before is here today. जे आधी होतं तेच आज आहे, And what is here will go out. जे आज आहे ते निघून जाणार आहे, परत जुनं येणार आहे. There's nothing new. म्हणजे नवीन काहीच नाहीये रे. So let us cling to our Lord Jesus तर Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांना धरून चालूया. Father, I pray. दे बाप्पा, मी प्रार्थना करतो, Touch my people's heart. माझ्या लोकांच्या हृदयाला Put स्पर्श कर. fire in them. आग घाल त्यांच्यात, आग, Energy in them. एनर्जी घाल. Fill them with your Holy Spirit. भर तुझ्या पवित्र आत्म्याने त्यांना, Fill them with your Holy Spirit. भर तुझ्या पवित्र आत्म्याने त्यांना. Let the kingdom become alive before them. तुझं राज्य त्यांच्या समोर जिवंत कर Let them know the importance of their living. आणि त्यांच्या जगण्याचं महत्व त्यांना पटवून दे. पोरकट खेळ संपव. Lord, you have raised them up. प्रभू, तू त्यांना उचललंय, You saved them. तू त्यांना तारलंय, You blessed them. तू त्यांना आशीर्वाद दिलायस, Because you want them to live for कारण you. तुझी इच्छा आहे ते तुझ्यासाठी जगावेत. Even the important work of Martha cooking in the kitchen, you said, the job that Mary is doing will not be taken up. मार्थेचं स्वयंपाकघरातलं स्वयंपाक करायचं महत्वाचं काम सुद्धा तू म्हणालास की नाही मार्थे, मरियेनं जो माझ्या पायापाशी बसायचा वाटा घेतला तोच महत्वाचा आहे. You are troubled about too many things. तू किती का त्रास करून घेते, अनेक गोष्टींचा त्रास होतोय तुला. That means किती चिडचिड चिडचिड करते बाई. even the cooking at times can be set aside. कधी कधी स्वयंपाक सुद्धा थोडा बाजूला ठेवला तर चालतं. Sometimes कधी कधी that cooking time can be used for praying time. ती स्वयंपाकाची वेळ प्रार्थनेसाठी वापरा. That eating time you can devote to speaking the gospel to someone. कधी कधी lost. ती जेवायची वेळ कुणाला तरी सुवार्ता सांगण्यासाठी वापरा. करून तर बघा. That's what Jesus did in John 4. योहान 4 मध्ये येशूंनी तेच केलंय. भूक लागली होती पण शोमरोनी स्त्रीला वचन दिलं. Jesus said, येशू म्हणाले, I have food to eat that you don't know about. माझ्याकडे असं अन्न आहे ज्याच्याविषयी तुम्हाला पत्ताच नाहीये. In fact, Jesus didn't even drink the water. उलट पक्षी येशूंनी पाणी सुद्धा प्यालं नाही. He was thirsty, एवढे तहानलेले होते but he didn't drink. पण नाही, पाणी प्याले नाही. ती शोमरोनी बाई दिसली ना. I mean, what kind of a personality he would have कुठल्या had. पद्धतीचं व्यक्तिमत्व असेल माझ्या येशूंचं की हिला आणावी लागेल आपल्याला, हिला सोडवावी लागेल आपल्याला. हा कैदी आपल्याला सोडायचा नाही. And if Jesus does anything, it is the most important. आणि येशूनी जर काहीही केलेलं आहे ना तर ते सगळ्यात महत्वाचंच आहे असं म्हणा. Because कारण he came from heaven, स्वर्गातून आलेत येशू. so he knows what is most important. येशूंना माहितीये ना सगळ्यात महत्वाचं काय आहे.
That's why whenever I read in the Bible, I want to read about what Jesus did. म्हणून बायबलमध्ये मी जेव्हा केव्हा वाचतो ना, येशूंनी काय केलंय तेच मला वाचायचं असतं. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Touch every soul present here. प्रत्येक जीव जो इथे हजर आहे त्याला स्पर्श कर. Keep them alive for your ministry. तुझ्या सेवेसाठी त्यांना जिवंत ठेव. Keep them healthy for your ministry. तुझ्या सेवेसाठी त्यांना चांगली तब्येत दे. Give them people who can do mundane jobs of theirs. त्यांना अशी लोक पुरवून टाक की जी लोक त्यांच्यासाठी बाकीची कामं करतील, That they can focus on the main work. की त्यांना मुख्य कामाकडे लक्ष लावता येईल. Bless them. आशीर्वाद दे त्यांना. Give them enough time for your kingdom. पुरेसा वेळ दे त्यांना तुझ्या राज्यासाठी. And use them for your glory. वापर त्यांना तुझ्या गौरवासाठी. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. Amen. Praise Amen. God. Please be seated. देवाला धन्यवाद. कृपया सर्वांनी खाली बसा.